नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा महाटीईटी 2026 नोटिफिकेशन आले आणि जून 2026 मध्ये ही 21 तारखेला एक्झाम होते हे तुम्हाला माहित झालंय. जेव्हा नोटिफिकेशन आलं तेव्हा कॉलची संख्या वाढली आणि प्रत्येक जणांचा एकच प्रश्न आहे, सर इथून पुढे अभ्यासाची तयारी होऊ शकते का? सर इथून पुढे ते पॉसिबल आहे का? सर मला भीती वाटू लागली आहे आणि कोर्टाचा सुद्धा निर्णय आलेला आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये याच्यावरती बरेचसे प्रश्न निर्माण झाले. भरपूर कॉल्स आले, लक्षात घ्या. सगळ्यांचं कॉलचे उत्तर देणं पॉसिबल होत नाही, कारण ऑलरेडी आपल्या बऱ्याचशा बॅच टीईटीच्या चालू आहेत. त्यामुळे असं रेकॉर्ड करणं गरजेचं होतं व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्याच्यासाठी तुम्हाला एक रोल मॉडेल मिळेल की कशी तयारी केली पाहिजे, कुठली स्ट्रॅटेजी अभ्यासली पाहिजे, की स्वतःहून मी तयारी करू शकतो काय, सगळे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील. शेवटपर्यंत बनवून राहा. हा लेक्चर मोठं होऊ शकतं, पण शेवटपर्यंत न स्किप करता जर बघितलं तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुम्हाला हा कॉन्फिडन्स नक्कीच येईल की पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटी क्वालिफाय करता येतं. पण मग आपल्याला प्रश्न दुसरा पडतो की मग सर याचा ऑलरेडी पर्सेंटेज का कमी आहे क्वालिफाय होण्याचं, त्याची उत्तर तुम्हाला मिळून जातात. हा शेवटचा तुमचा प्रयत्न असेल, लक्षात घ्या. नाही त्याच्यातच तुम्ही क्वालिफाय व्हाल हे 100% गॅरंटी आहे, लक्षात घ्या. फक्त जो काही रूट आहे, जे काही स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीने अभ्यास करणं गरजेचं आहे. 2015 पासून आपण फक्त टीईटी आणि टेट बद्दलच मार्गदर्शन करतोय, त्यामुळे या परीक्षेमध्ये काय बारकाई आहे त्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज आहे. त्यामुळे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो, जेणेकरून शेवटपर्यंत तुम्ही बनून राहिला तर तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही आणि 100% तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की पहिल्याच प्रयत्नामध्ये सर मी सुद्धा क्वालिफाय होऊ शकतो, आणि हे तुम्हाला खात्री पटेल आणि तुम्ही तयारीला चालू करू शकताय. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर म्हणाल की नाही मी करून बघतो, मी आता पाहतो कसं आहे ते, तर लक्षात घ्या, मनात पहिल्यांदा शंकाच आली ना, मी करून पाहतो फक्त कसं आहे, तर 100% मी सांगतो तुम्ही क्वालिफाय होणार नाहीत. पहिल्यांदाच तुमच्या मनामध्ये खात्री पाहिजे की हा ही स्ट्रॅटेजी बेस्ट आहे, या स्ट्रॅटेजीने मी अभ्यास केला, 100% ऑलरेडी मी क्वालिफाय होऊ शकतो, ही खात्री मिळून गेली असेल तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकताय आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटी क्वालिफाय करू शकताय. पहिल्यापासून बेसिक पासून बघूया की अभ्यास कसा केला पाहिजे सर या एक्झाम मध्ये, आणि सर 100% असं का म्हणताय, गॅरंटी का म्हणताय, ह्याचे सुद्धा तुम्हाला उत्तर मिळतील. कारण या परीक्षेचे पूर्णतः बेसिक गोष्टी, बारकाई, डीपनेस सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, कारण आपण वर्क फक्त याच्यावर करतो. आपली अकॅडमी फक्त टीईटी आणि टेट बद्दलच वर्क करते, त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही परीक्षेचा ऑलरेडी आपण अभ्यास करत नाही. या परीक्षेला पूर्णतः आपण बारकाईने पाहिलेलं आहे. कोणत्या घटकामध्ये तयारी केली पाहिजे, कुठल्या घटकाची काळजी घेतली पाहिजे, कुठल्या घटकामध्ये विद्यार्थी फसतात, महाराष्ट्र परीक्षेची सायकोलॉजी काय, सगळं बेसिक पासून समजावून सांगतो. एक घटक घेऊन समजावून सांगतो की किती डीप मध्ये आपण अभ्यास केला पाहिजे, सर असंच का केलं पाहिजे, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील. बघा, सुरुवात करूया. पहिल्यांदा समजून घेऊ की पहिली स्टेज काय करायचं, स्टडी स्ट्रॅटेजी. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जो काही सिलेबस सांगितलाय पूर्ण तो ढोबळ सांगितलाय. पेपर फर्स्टला बघितलं तर सर लँग्वेज 2 सांगितले, 30-30 मार्काला सांगितलंय. बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र हे तुम्हाला 30 मार्काला सांगितलंय आणि त्या पद्धतीने तुम्हाला बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र हे 30 मार्काला सांगितले. परिसर अभ्यास ही तुम्हाला 30 मार्काला सांगितले. गणित हे 30 मार्काला सांगितले, पण त्याच्यामध्ये काय विचारलं जातं स्पष्टच केलं नाही. पेपर सेकंडच्या बाबतीत बी असंच केले. 2 लँग्वेज 30-30 मार्काला, बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र हे तुम्हाला 30 मार्काला, सामाजिक शास्त्र असेल तर 60 मार्काला. त्याच्यामध्ये आपण समजा प्रश्नपत्रिका करून सांगू शकतो की मराठीला त्याच्यामध्ये इतिहासला एवढे आहेत, भूगोलला एवढे आहेत, सगळं माहित आपल्याला, ते माहिती आपल्याला काढता येतं. पण त्याच्यात ढोबळ दिलेलं आहे सगळं, आणि त्याच्यामध्ये मॅथ आणि सायन्सला ह्याच्यात सुद्धा ऑलरेडी ढोबळ 30-30 मार्क सांगितले. जर तुमचा सायन्स असेल तर तुम्ही पेपर सेकंडला मॅथ सायन्स घेऊन क्वालिफाय होऊन घेणं गरजेचं आहे, आपल्याला चांगल्या माहिती. आता मी तुम्हाला सिलेबस मध्ये आतमध्ये जाऊन सांगणार, हे ढोबळ सिलेबस आहे, काहीच स्पष्ट होत नाही. मग सुरुवात कुठून करायची? सुरुवात करायची, लक्षात घ्या, स्टडी स्ट्रॅटेजीचं पहिलं जे काय पाऊल आहे ते. आता समजा पेपर फर्स्टची तयारी करा, सेकंडची तयारी करा, स्ट्रॅटेजी फक्त समजून घ्या. पहिल्यांदा काय करायचे, लक्षात घ्या, तुमचा सामाजिक शास्त्र का विषय असू द्या किंवा तुमचा मॅथ सायन्स का असू द्या, जेवढे काही तुमचे मेन सब्जेक्ट आहेत, जसं तुम्हाला म्हणता येईल की 2 लँग्वेजेस आहेत पहिल्या पेपरला, बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र आहे, गणित आहे, लक्षात घ्या. त्याच पद्धतीने परिसर अभ्यास आहे, हे अगोदर एक साईडला लिहून काढा. त्याच पद्धतीने पेपर सेकंडच्या बाबतीत म्हणजे तुमचा जे काय विषय, समजा 2 लँग्वेज तर फिक्स असणार आहे, बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र तर फिक्स असणार आहे. हा, सामाजिक शास्त्र असेल तर त्याच्यातले ऑलरेडी जे काही विषय आहे ते लिहून काढा. त्याच्यामध्ये हिस्ट्री विचारलं जातं, सर जिओग्राफी विचारलं जातं, राज्यशास्त्र विचारलं जातं, ती लिहून काढा. आणि त्याच्यानंतर समजा तुमचा जर समजा मॅथ सायन्स असेल तर मॅथ एक साईडला लिहा, सायन्स एक साईडला लिहा. आता स्वतःला विचारा, लक्षात घ्या, हे जे मेन विषय मी आत गेलेलो नाही, लक्षात घ्या. मेन विषय जसं तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मेन विषय दिलेत नावं आणि त्याचे मार्क दिलेत, फक्त मेन विषयाची नावं लिहून काढा आणि स्वतःला विचारा. पहिल्यांदा विषयाचं कॅटेगरेशन करा, सब्जेक्टचं कॅटेगरेशन करा. स्वतःला विचारा की मी माझी जमेची बाजू कोणती आहे, माझी कमकुवत बाजू कोणती आहे. आता तुम्हाला माहित असतं मला चांगल्या प्रकारे काय जमतं, मराठी चांगल्या प्रकारे जमतं का, मला हिंदी चांगल्या प्रकारे जमतं का, इंग्रजी चांगल्या प्रकारे जमतं का, मला परिसर अभ्यास मतलब इतिहास चांगला जमतंय का, सर भूगोल चांगला जमतंय का, हे सगळं तुम्हाला माहित असतं. राज्यशास्त्रामध्ये मला आवड आहे
आहे का, चांगल्या प्रकारे माझं लक्षात राहतंय का, त्याच पद्धतीने गणित मध्ये मला काय कठीण जातं सर, भूमिती कठीण जातं का, किंवा अंकगणित कठीण जातो की व्यावहारिक अंकगणित कठीण जातं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. ढोबळ ऑलरेडी काय करायचं रे, तुम्हाला पाहायचंय आणि विषयाचा क्रम ठरवायचा आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा समजून घ्यायचं, लक्षात घ्या कठीण कुठला विषय आहे तुम्हाला, किंवा मीडियम कुठला आहे सर, की मीडियम म्हणजे ऑलरेडी समजा जेमतेम 50-50 आहे सर, माझी चांगली तयारी आहे पण 50-50 आहे, होऊ शकते. आणि मला काही विषय मला कठीणच वाटतात पहिल्यापासून, असे फक्त विषयांचे नाव लिहून काढा. त्याच पद्धतीने सोपे विषय कोणते ते बघा. म्हणजे पहिलं जे कॅटेगरेशन आहे तुमचा विषयांचं असेल, लक्षात घ्या. सब्जेक्टचं कॅटेगरेशन असेल, लक्षात घ्या. सब्जेक्ट, आता सब्जेक्टचं कॅटेगरेशन मध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर पाहिजे की सर याच्यामध्ये वेगळं काही नाहीये, मी अजून घटकापर्यंत पोहोचलो नाही. पहिलं हे कॅटेगरेशन करायचं, पहिले कॅटेगरेशन करायचं. आता नीट समजून घ्या. आता त्यांनी देताना आपल्याला उपघटक दिलेत का, नाही दिले. आता उपघटक कसे शोधायचे मी तुम्हाला सांगणार आहे, एक उदाहरण घेऊन समजावून सांगणार आहे. एका विषयातील एका घटकाचं उदाहरण घेऊन सांगणार आहे. आता बघा, घटकांची लिस्ट काढायची आपल्याला. ज्या घटकाची लिस्ट तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये, लक्षात घ्या, प्रत्येक कोर्स आहे ऑलरेडी स्टडी स्ट्रॅटेजी मध्ये तुम्हाला सगळे घटक मिळून जातात. त्या घटकांचं तुम्हाला कॅटेगरेशन कसं करायचं हे तिथेही समजावून सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही पाहू शकता जाऊन, तुम्ही स्टडी स्ट्रॅटेजी हे जर फोल्डर ओपन केलं तुम्हाला मिळून जाईल, त्याच्याबद्दल काही शंका नाहीये. पण तुम्हाला घटक मध्ये उपघटक कसे शोधायचे हे पाहायचंय, की एक्झामिनरचं माइंडसेट कसं पाहायचं हे पाहायचं. पण पहिल्यांदा तुम्हाला घटक कळले पाहिजे. जो सिलेबस आहे तो तर आपल्याला फक्त डायरेक्ट दिलेला नाही. आपण घटकांची लिस्ट काढली बाबा, झालेल्या 2013 पासून जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याचं अनालिसिस करून आपण घटक बाजूला काढलेत, विषयवार घटक बाजूला काढलेत. त्या घटकांचं ऑलरेडी तुम्हाला कॅटेगरेशन करायचंय. त्या कॅटेगरेशन मध्ये मी परत ठरवायचंय. पहिल्यांदा विषयाचं कॅटेगरेशन केलं, त्याच्यामध्ये आपण बघितलं हार्ड कुठलंय, कठीण कुठलंय, मध्यम कुठलंय, सोपे कुठलंय. त्याच पद्धतीने घटकाचं सुद्धा कॅटेगरेशन करायचं आहे, की मला सर सोपं काय जातंय, मला मिडियम काय सर, कठीण काय जातंय. आता हे तुम्ही कधी ना कधी अभ्यासलेलं आहे, लक्षात घ्या. तुम्ही कुठल्याही अकॅडमिक इयरला असाल, लक्षात घ्या, कधी ना कधी तुम्ही अभ्यासलेलं आहे, तुम्हाला पूर्णतः कल्पना आहे की हा घटक मला कठीण जातोय, हा सोपा जातोय, हे चांगलं माहिती आहे. शब्दांच्या ते सोपा जातं सर, मला संधी कठीण जाते, मला डिस्चार्ज डिग्री सर कठीण जात आहे, पण मला चेंज द वाईज सर सोपं जाते, असं घडतं. आणि ते विषय तुम्हाला घटक माहित असतात. बघा, एक दोन घटक कठीण आहेत म्हणून पूर्ण विषय कठीण नसतो. कुठलाही विषय मी तुम्हाला हे सांगतो, खात्री देतो, की एक दोन विषय जर समजा जर पाहिले तर त्याच्यामध्ये एक दोन घटक जर कठीण आहेत म्हणून पूर्ण विषय कठीण नसतो. तुमच्या काही जमेच्या बी बाजू असतात, काही सोपे चॅप्टर्स बी असतात, तुमच्या त्याची पकड चांगल्या प्रकारे असते, काही मीडियम असतात. थोडी तयारी केली तर ते चांगले तुमचे सोपे होऊन जाणार आहे. मग काही 2-4 घटकावरून तुम्ही असं नाही ठरवायचं हा विषयच कठीण आहे, अजिबात नाही, अजिबात ठरवायचं नाही. मग ते उपघटकाचं कॅटेगरेशन करायचंय, सब्जेक्टचं कॅटेगरेशन पहिल्या टप्प्यामध्ये करायचंय. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला उपघटकांचं कॅटेगरेशन करायचंय. आणि आधी उपघटकांचं कॅटेगरेशन केलं त्या त्या विषयामध्ये, आता त्याच्यामध्ये सब टॉपिक्स असणार आहेत. प्रत्येक घटकामध्ये काही काही सब टॉपिक्स असणार आहेत. तेच सब टॉपिक्स आपल्याला समजून घ्यायचं. हा पहिली स्टेज करायची, लक्षात घ्या. काय समजून घेतलं सांगितलं, स्टडी स्ट्रॅटेजी मध्ये विषयाचं कॅटेगरेशन केलं. वही घ्या, मनामध्ये ठेवू नका, मनामधल्या गोष्टी तुमच्या राहणारच नाहीयेत. वहीमध्ये तुम्ही क्रम ठरवा ना, जो कठीण आहे वरती लिहा, त्याच्यापेक्षा सोपा आहे त्याच्यापेक्षा खालती लिहा, आणि त्याच्यापेक्षा एकदम सोपा आहे त्याच्यापेक्षा खालती. त्यासाठी 3 कलरचे पेन वापरू शकता, किंवा खूपच कठीण आहे रेड पेन वापरा. सर मीडियम मध्ये आहे मी, समजा ब्ल्यू कलर वापरा, आणि एकदम इझी आहे ते ग्रीन कलर वापरा, आणि विषयांचे नाव लिहा. मग घटकांच्या बाबतीत तसंच करा. समजा आता मराठी मला वावदर, समजा इंग्रजी मला कठीण वाटतंय, मी इंग्रजी वरती नेलं समजा टॉपला. कुठल्याही विषयाबद्दल मी उदाहरण घेऊन समजावून सांगतोय. इंग्रजी समजा वरती, मला इंग्रजी मधले आता मला घटक बघायचे, जे मला कठीण कुठले आहेत, समजा मीडियम कुठले आहेत आणि इझी कुठले आहेत हे पाहायचं. मग मी काय करेल बघा, त्याच्यामध्ये समजा मला डिग्री कठीण जात आहे, मी रेड पेन लिहिन. रेड पेन लिहिली मला कळेल हा कठीण आहे बाबा. चला, मला चेंज द वाईज बी कठीण जाते, मी चेंज द वाईज टाकून देईल. आता मला वाटतं ट्रान्सलेशन ऑफ सेंटेन्सेस, ज्याच्यामध्ये एज सुन एज, नो सुनर दॅन, हार्डली बेन सोपं जात आहे, तर मी इझी मध्ये टाकून देईल. आता काही चॅप्टर्स असतात तर तिथे गोंधळ उडतोय, म्हणजे टेन्सेस समजा मला गोंधळ उडणार आहे, कारण टेन्सेस चांगला केलं तर तुम्हाला माहिती चेंज द वाईज जमणार आहे, डिग्री जमणार, मग टेन्सेस तुमचा मिडियम मध्ये. या पद्धतीने घटकांचं कॅटेगरेशन करायचं, प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये हे गोष्टी कळायच्या. आता बघा, सामाजिक शास्त्राच्या बाबतीत हे नाही करता येत. सामाजिक शास्त्राच्या बाबतीत आतमध्ये घटकात जायची गरज पडत नाही, तुम्हाला फक्त विषयाचं कळलं पाहिजे, विषयाचं फक्त कॅटेगरेशन केलं पाहिजे. हिस्ट्री सोपं जात आहे सर, मला जिओग्राफी थोडं कठीण वाटतंय सर, मला सर त्याच्यात सोपं, सगळ्यात जास्त सोपं आहे ना सर, एकदम इझी आहे, ते मला राज्यशास्त्र जात आहे किंवा नागरिकशास्त्र जात आहे, ते टाका. त्याच्यातलं काय वाचायचं आहे, पाठ्यपुस्तकच वाचायचे आहेत, पाठ्यपुस्तकच वाचायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि परिसर अभ्यासामध्ये तेच करतोय आपण, आणि सोशल स्टडीज असेल तुमचा, सामाजिक शास्त्र, त्यात बी तेच करतोय. लक्षात घ्या, गणित विज्ञानची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, गणित विषयाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तक बघायला लागतात, पण बाकीचं घटक सुद्धा आपल्याला अभ्यासाला लागतात. ही गोष्ट समजून घ्या. आता पहिली गोष्ट ही केली सर, मग पुढची स्टेज काय, पुढची स्टेज काय बघा. मी समजा घटकांचं कॅटेगरेशन केलं, समजा आपण जर मराठीमध्ये उदाहरण घेऊन समजून सांगतो की पुढे कसं करायचं. आता मराठीमध्ये मी कॅटेगरेशन केलं, घटकांचं कॅटेगरेशन केलं, मला समजा प्रयोग घटक आहे सर, प्रयोग घटक समजा मला कठीण जातोय सर, प्रयोग घटक कठीण जातोय, तर मग मला अभ्यास कसा करायचा. आता बघा, डायरेक्ट स्ट्रॅटेजी मी फोकस करतोय. आतापर्यंत हे बेसिक होतं, जे तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घेणार आहात घटक. आता उपघटक बी शोधायचे आपल्याला, आतमधले उपघटक बी शोधायचे. प्रयोग घटक समजला,
प्रयोग घटक विचारले जाते हे समजलं, पण प्रयोग घटकामध्ये बी काय विचारलं जातं, कुठल्या एक्झामिनरचा माइंडसेट आहे, मला एक्झामिनर कुठं फसवतो, हे सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग त्या विषयाला मी नेमकं त्या घटकाला मी कसं फेस करणार आहे हे आता पाहणार आहे. लक्षात घ्या, एक घटक उदाहरण घेऊन समजून सांगणार आहे मी तुम्हाला, त्या घटकाला मी कसं फेस करणार आहे, स्वतःहून अभ्यास करत असताना मी कसं फेस केलं पाहिजे, किंवा कुठेही तुम्ही जर तुम्हाला एखादा समजा आयडियल कुठला तरी टीचर असेल तुम्हाला मार्गदर्शन करतोय, तर ते सुद्धा सांगितल्यानंतर तुम्ही कसं फेस केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी तुम्हाला कल्पना येईल. आता बघा, प्रयोग चॅप्टर मी घेऊन तुम्हाला समजावून सांगतो की मला कसं फेस केलं पाहिजे त्या चॅप्टरला. आता समजा हा चॅप्टर माझा कुठला मराठी मधला आहे, आणि या मराठीमध्ये बऱ्याच जण मराठी विषय ठेवतात, त्यामुळे मराठीतला चॅप्टर घेतलाय. जेणेकरून इंग्रजीतला एखादा चॅप्टर घेऊन सांगितलं तर बऱ्याच जण मला इंग्रजी नाही ठेवायचा, मला हिंदी घ्यायचं आहे, असं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन. त्यामुळे मराठीतले चॅप्टर घेऊन तुम्हाला समजावून सांगितलं की प्रयोग चॅप्टर समजा कठीण आहे, आता मी ह्याला फेस कसं केलं पाहिजे, माझी कुठली स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्या स्पेसिफिक चॅप्टरच्या वेळेस, की ही स्ट्रॅटेजी मी प्रत्येक विषयाला लागू करेल आणि मी एक्झामिनरचा माइंडसेट पकडायचं काम करेल. पहिलं जी स्टेज आहे ते स्टडी स्ट्रॅटेजी मध्ये की कठीण, मीडियम आणि सोपे सब्जेक्ट ठरवणार आहे, त्याच पद्धतीतले घटक मी या पद्धतीने कॅटेगरेशन करणार आहे. आणि पुढे जाऊन एक गोष्ट आता ह्याच्यातून समजून घ्यायची ती कोणती बघा, की आता समजा मला एक्झामिनरचा माइंडसेट पकडायचा आहे. मग एक्झामिनरचा माइंडसेट कसं पकडणार आहे बघा, जेव्हा मी प्रश्न बघणार आहे तेव्हा मी 3 गोष्टी पाहणार आहे. बघा, जेव्हा मी पहिल्यांदा प्रश्नच बघायचे. आता प्रश्न बघायचं म्हणलं की बऱ्याच जण वाटतं, हा सर मला प्रयोग चॅप्टर अभ्यासायचा आहे, मग मी 2013 पासून सगळे प्रश्न बघतो, बाकीचे बघतो, सगळ्या विषयाचे बघतो. अजिबात नाही, मी फक्त फोकस करायला सांगितलं फक्त एकच घटक. कारण मी पहिलेच म्हटलंय की तुमच्या मनामध्ये लक्षात घ्या, 150 मार्काचं टार्गेट हवं नाहीत मिळणार, पण 150 मार्काचं टार्गेट हवं, तुम्ही सहजली लक्षात घ्या इझिली क्वालिफाय होऊ शकता. पण तुमचं जर टार्गेट 90 आहे, तुमचं टार्गेट 82 आहे, नाही पॉसिबल. म्हणजे मनामध्ये मग तुम्ही टार्गेट 150 ठेवाल तर इझिली क्वालिफाय होऊ शकतात. कट ऑफचा विचार कधी करायचा आहे, जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल, आन्सर की येईल तेव्हा बघा, कॅटेगरीत असेल तर मला 82 क्रॉस झाले का बाबा, 82 आहेत का, किंवा 82 पेक्षा जास्त पडलेत का, किंवा ओपन मध्ये आहे तर 90 तरी पडलेत का, किंवा 90 पेक्षा जास्त पडले तेव्हा बघायचं. आता मनामध्ये हे आणायचं नाही. प्रिपरेशनच्या काळामध्ये मला 150 मार्काचा ऑलरेडी तयारी करायची, एक मार्क मला मिळवायचा आहे. मी आता टार्गेट केलंय समजा प्रयोग चॅप्टरला टार्गेट करत असताना मी फक्त प्रयोगचेच प्रश्न बघणार. प्रयोग चॅप्टरचा अभ्यास करतो ना, प्रयोग चॅप्टरला कुठले प्रश्न आलेत हेच पाहणार. आता मनामध्ये परत एक शंका पडते, सर माझा पेपर फर्स्टच आहे, माझा फक्त पेपर सेकंड आहे, मग मी फक्त फर्स्टचेच प्रश्न बघायचे का, मी फक्त सेकंडचे बघ, विषय दोन्हीकडे सेम आहे, तिकडे मराठी इकडे मराठी. मग प्रयोगचे तुम्ही पेपर फर्स्टची तयारी करा किंवा सेकंडची करा, दोन्ही पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायचे, किंवा दोन्हीची तयारी करत असाल तर दोन्ही बघावंच लागतील, त्यात काही शंकाच नाहीये. पण असं नाही की मी फर्स्टची तयारी करतो सर फर्स्टचेच क्वेश्चन बघणार, अजिबात नाही. दोन्हीचे बघावं लागलं की विषय दोन्हीकडे सेम आहे. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्राच्या बाबतीत सेम आहे, दोन्हीकडे आहे. हा, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही म्हणू शकता सर परिसर अभ्यासाच्या इकडेच बघतो, माझा पेपर फर्स्टच आहे, पेपर सेकंडच आहे, मी सर तिकडे सामाजिक शास्त्र बघतो. शक्य आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. हा, पण लँग्वेजच्या बाबतीमध्ये कॉमन लँग्वेज आहे, दोन्हीकडे आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने दोन्हीचे घटक बघावं लागतील, तिथले दोन्हीचे प्रश्न बघावं लागतील. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्राच्या बाबतीत हे तेच घडेल. गणित दोन्हीकडे आहे, त्यामुळे गणितचं दोन्हीकडे विचार करावा लागेल. लक्षात घ्या, सायन्स कमी प्रमाणामध्ये परिसर अभ्यासमध्ये विचारलं जातं, त्यामुळे सायन्सचे तिकडचे प्रश्न तिकडे ठेवले, तिकडचे तुम्ही सायन्स असेल त्यांनीच वाचले तरी चालतील, पण बाकीच्या विषयाला तसं नाही करायचं. जे कॉमन आहे तर दोन्हीकडचे प्रश्न बघायचे. एक घटक घेऊन समजावून सांगतो की सर मला एक्झामिनरचं माइंडसेट कसं पकडायचं आहे, सर मला त्या जी प्रश्नाची जी खोली आहे सर, प्रश्न पद्धती समजून घ्या, पॅटर्न समजून घ्यायचा, फॉर्मॅट समजून घ्यायचा, कसे प्रश्न विचारले जातात आणि किती डिपनेस मध्ये विचारले जातात, खोली पाहिजे त्या प्रश्नांची. त्याचबरोबर मला विश्लेषण करून स्पष्ट करून घ्यायचं स्वतःला की ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो, कसं विचारलं जाऊ शकतं, कुठली सायकोलॉजी एक्झामिनरची, मला कुठं तो फसवतोय, मला कुठं चूक करायला माफ करतोय. बघा, प्रश्न तर खूप सोपे आहेत, पण एक्झामिनर तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतो, कारण महाराष्ट्र राज्य परिषद जी प्रश्नांची पॅटर्न आहे, ऑप्शन तयार केलं तर गोंधळात टाकणारे ऑप्शन्स असतात. बऱ्याच वेळेस आपल्याला चारही पर्याय आपल्या बरोबर वाटतात. मग कुठली स्ट्रॅटेजी, आता हे जर केलं ना प्रश्नामध्ये गोंधळ होणार नाही, हे जर केलं ना तुम्ही पेपरमध्ये कुठला पर्याय ही निवडू का ती निवडू असं होणार नाही, एका उत्तराला तुम्ही स्टिक राहाल, तुमचं मनात गोंधळ निर्माण होणार नाही, निश्चित उत्तर तोपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ह्याच्यासाठी आपल्याला एक्झामिनरचं माइंडसेट कसं पकडायचं आहे हेही लेक्चरमध्ये आपल्याला समजून सांगतो, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने. ही दुसरी स्टेज आहे लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये आपल्याला चालू करायचं डायरेक्ट फोकस करून की एक चॅप्टर आहे त्याच्यात आपल्याला फोकस करून समजून घ्यायचं. बघा, याच्यामध्ये प्रयोग चॅप्टर पाहतोय आपण मराठी ग्रामर मधला, पीवायक्यू पासून चालू करायचं, एक्झामिनरचं माइंडसेट पकडायचं आपल्याला पहिल्यांदा, आणि आपण बघूया पीवायक्यू मध्ये कसं माइंडसेट पकडायचं असतं. बघा, सुरुवात करूया. मग पेपर फर्स्ट मध्ये क्वेश्चन बघूया, पेपर फर्स्ट मध्ये आलेले क्वेश्चन बघूया. पहिल्यांदा पेपर फर्स्ट मध्ये बघा कसं फेस केलं पाहिजे. मला इथे उत्तराची अपेक्षा नाहीये, अजिबात नाही.
पहिल्यांदा मी प्रश्न बघतो, मला उत्तराची अपेक्षा नाही, कारण मी अजून कन्सेप्ट शिकायला चालू केलंच नाही किंवा मी अभ्यासाला चालूच केलेलं नाही कन्सेप्ट. लक्षात घ्या, मी अभ्यास करत असताना काय करतोय, हा सर मराठीच्या बघितलं, मराठीमधला मला प्रयोग कठीण वाटतं, मी प्रयोग घटकाला मी फोकस केलेलं, सर मला 1-1 मार्क मिळवायचा, प्रयोगवरचा जर प्रश्न आला तर माझा मार्क गेलाच नाही पाहिजे, या पद्धतीने माइंडसेटने मी अभ्यास करतोय. मला पाहिजे सर पहिल्यांदा क्वेश्चन्स मध्ये मला एक्झामिनरचं माइंडसेट पकडून घ्यायचंय आणि मला समजून घ्यायचंय की सर याच्यामध्ये कुठे चुका होऊ शकतात, एक्झामिनर मला कुठं फसवतंय, किती डीप मध्ये प्रश्न विचारतोय, कुठल्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारतो, हे समजून घ्यायचंय. बघा मी पहिल्यांदा क्वेश्चन बघितलं, याच्यामध्ये दिसतं की सर एक उदाहरण दिलेलं आहे, एक वाक्य दिलं आहे, त्याच्यामध्ये प्रयोग ओळखायला सांगितलंय. फक्त मला एक कळलं याच्यामध्ये की सर वाक्य देऊन प्रयोग ओळखायला सांगतो, मला फॉर्मॅट कळला की क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये असं दिसून येते सर, मला क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये एक गोष्ट दिसून येते सर की मला वाक्य दिलेलं जाईल आणि वाक्याचा मला प्रयोग विचारला जाईल. ओके, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. बरं याच्यामध्ये आणखी काय सर, बघा मेन जे ऑलरेडी प्रयोग आहे हे दिलेत सर, पण ह्याच्यामध्ये सर उपप्रकार बी दिलेला आहे, एक उपघटक बी दिलाय, एक उपघटक बी दिलाय आणि उपघटक आहे तो भाव करते. म्हणजे मला एक गोष्ट तर कळली सर की मेन जे प्रयोग आहेत ना सर, हे प्रयोग तर समजलेच पाहिजेत. मेन जे प्रयोग आहेत 3 तर समजलेच पाहिजेत. काय त्याच्यातले जे काही उपघटक आहेत, त्याचा जो ऑलरेडी समजा प्रकार आहे, त्याच्यातला उपप्रकार जो आहे तो बी मला पाहायचा आहे. लक्षात घ्या, जसं इथं भावकर्तरी दिलाय, भावकर्तरी दिलाय, म्हणजे मला उपप्रकारावर फोकस करावा लागेल. पण कुठल्या उपप्रकार फोकस करायचा आहे मला एक कळलंय सर, भावकर्तरी याला फोकस करावा लागेल, भावकर्तरी याला फोकस करावा लागेल. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली सर, भावकर्तरीला फोकस करावा लागेल. बघा मला ऑलरेडी कळलं की सर मेन घटक जर फोकस केले, पण उपघटक आहे भावकर्तरी, याला मला फोकस केला पाहिजे. मला उपघटक समजून आला, ज्याच्यासाठी तो क्वेश्चन विचारतोय हे कळलं. पण ह्याच्यामध्ये एक क्वेश्चनचा फॉर्मॅट बी कळला की सर मला दिलेलं एक स्टेटमेंट असेल, एक वाक्य असेल आणि त्याच्यामध्ये मला प्रयोग ओळखायला सांगितले असेल, हेही मला कळलं. बघा पुढे चला, आता पुढे समजून. 2014 ला क्वेश्चन नव्हता, त्यामुळे चिंताच करू नका. 16 नव्हता. रिवाइज एक्झाम झाली होती ना, बघा रिवाइज फक्त 2016 पेपर फर्स्ट झाला होता, पेपर सेकंड झाला नव्हता. पुनर्परीक्षा फक्त पेपर फर्स्ट झाली होती. त्याच्यावर चर्चा होती की मीडियामध्ये क्वेश्चन्स आले म्हणून, त्याला काही पुरावा नव्हता, पण त्यांनी रिवाइज फक्त फर्स्ट पेपर घेतला होता, सेकंड मध्ये नव्हता रिवाइज झाला. ठीक आहे. 2017 ला क्वेश्चन नाही, लक्षात घ्या. 2018 ला क्वेश्चन नाहीये, 2019 ला क्वेश्चन नाहीये, 2021 ला क्वेश्चन नाही, लक्षात घ्या. 2024 ला क्वेश्चन आला होता. काय क्वेश्चन आला होता हे बघा. आता काय दिलं होतं आतापर्यंत, मागं काय पाहिलं रे आपण, वाक्य दिलं होतं सर आणि मला प्रयोग विचारला होता सर, प्रयोग विचारला होता. बर आता क्वेश्चन फॉर्मॅट काय सांगतोय, क्वेश्चन फॉर्मॅट सांगतोय सर मला प्रयोग दिलाय, प्रयोगचं नाव दिलंय आणि मला सर वाक्यावर पण विचारतोय, मला थोडं उलट करतोय आणि थोडं डीपनेस मध्ये गेलेलं दिसतंय. मला 4 स्टेटमेंट दिलेत, 4 वाक्य दिलेत आणि विचारतोय काय रे, अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोगचं वाक्य कोणतं. ठीक आहे, मला क्वेश्चन फॉर्मॅट समजला, काही प्रॉब्लेम नाही. मला अभ्यास करताना एकतरी कळलं की सर वाक्य देऊन प्रयोग विचारू शकतो किंवा प्रयोगाचं नाव देऊन मला वाक्य कोणते असे विचारलं जाऊ शकतो. माझ्या डोक्यामध्ये फिटच झाला पाहिजे पूर्णतः. एक्झामिनरचा माइंडसेट कळलं, क्वेश्चनचा फॉर्मॅट कळला. मग आता एक्झामिनर फसवतो कुठे हे नंतर कळणार आहे, जेव्हा तुम्ही कन्सेप्ट अभ्यासणार आहेत ना, तेव्हा तुम्हाला कळणार आहे एक्झामिनर कुठं फसवतो. तेव्हाच कळणार आहे की सिली मिस्टेक कुठल्या होत्या, विद्यार्थ्याची चुका कोणत्या होत्या, हे तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजणार आहे. एवढं फक्त आता मला समजला. पण याच्यामध्ये एक गोष्ट बी कळली सर, ते भाव्य प्रयोग मध्ये आपल्याला एक प्रकार दिसला, तसं इथे एक प्रकार दिसला आपल्याला, अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी म्हणजे थोडक्यामध्ये कर्तरीचा हा ऑलरेडी प्रकार आहे. मग एक गोष्ट क्लिअर आली सर, भाव्य प्रयोगाचा एक प्रकार दिसला होता, तसं कर्तरी प्रयोगाचे सुद्धा मला प्रकार दिसत आहेत. याच्यात अकर्मक बद्दल मला बोललं जातंय, मला अकर्मक हा सुद्धा फोकस करावा लागेल. हा माझा हॉट टॉपिक्स आहे, हॉट उप टॉपिक्स आहे, हॉट सब टॉपिक्स आहे, ज्याच्यावर मला फोकस करावं लागेल. अकर्मक कर्तरी काय आहे बाबा समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, ही गोष्ट एक कळली. चला पुढे. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या, लेटेस्ट एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे, वाक्याचा प्रयोग विचारलाय. पण मला पहिल्यांदाच कळलंय कुठला फॉर्मॅट आहे, वाक्य दिलेले सर, वाक्य दिलेले आणि वाक्य देऊन मला प्रयोग विचारलाय, हा फॉर्मॅट आहे. आणि याच्याबद्दल मला चांगल्या पद्धतीने कल्पना होती, त्यामुळे प्रश्नच नाही की क्वेश्चन कसा विचारला जातोय, मला गोंधळ होण्याची गरजच नाहीये. क्लिअर आहे. आणि ऑलरेडी याच्यात काय दिले सर, बघा मी आताच सांगितलं, मागच बघितलं सर, अकर्मक कर्तरी बद्दल बोलला होता, त्याच्यात दुसरा सुद्धा उपप्रकार दिलाय, भाव्य प्रयोगाचा उपप्रकार दिलाय आणि कर्मणी मेन ऑलरेडी दिलेला आहे. पाहूया याचं उत्तर कोणतं आहे, तेव्हा बघूया आपण कन्सेप्ट शिकल्यानंतर. पण कसं फेस करायचं, एक्झामिनरचं माइंडसेट कसं पकडायचं आहे, डीपनेस कशी समजून घ्यायचे, हे कळणार आहे कधी तुम्ही क्वेश्चन्स बघताल तेव्हा. क्लिअर आहे. मला इथं फक्त कळलं वाक्य प्रयोग विचारला, तर उपप्रकार बी मला अभ्यास करावा लागेल, एवढी गोष्ट कळली. उपघटक कोणते ते मला इथं दिसतात आणि 4ही पर्यायामध्ये अभ्यास करावा. बघा पहिली गोष्ट समजून घ्या. काय होतं माहिती का, विद्यार्थी जेव्हा जुन्या प्रश्नाचा अभ्यास करतो ना, प्रश्न बघतो, कुठला तरी बुक आणतो, प्रश्न बघतो, उत्तर शोधतो नाही. जेव्हा एमसीक्यू एक्झाम असेल, लक्षात घ्या, एमसीक्यू एक्झामचे प्रश्न सोडत असताना तुम्हाला डायरेक्ट उत्तर कमी प्रश्नाचे देता येणार, पण तुमचे जे काही क्वेश्चन सॉल्व्ह करायची स्ट्रॅटर्जी आहे, लक्षात घ्या, इलिमिनेशन मेथड असली पाहिजे. इलिमिनेशन मेथड असली पाहिजे, म्हणजे हे नाहीये ते नाहीये ते नाही, पण त्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. त्यासाठी अभ्यास म्हणजे 4ही पर्याय बघित, 3 कोणते नाहीत हे समजलं पाहिजे, 3 कोणते नाहीत हे समजलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला अॅक्युरेट उत्तर मिळतं. सिली मिस्टेक्स होत नाही, सिली मिस्टेक होत नाही. म्हणून मी बऱ्याच वेळेस सांगितलंय, लक्षात घ्या,
बऱ्याच वेळेस एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली, काय सांगितलं रे तुम्हाला, सर जेव्हा तुम्हाला वाटतं मला पहिलं उत्तर आहे, आता बघा याचं उत्तर काय आहे मला माहित नाही, पण मी तुम्हाला आन्सर कसं फेस करायचं हे समजावून सांगतोय. इथं तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मध्ये सांगितलं जातं, लक्षात घ्या. आपल्या ज्या बॅच मध्ये ना प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगितलं जातं, प्रत्येक चॅप्टर मध्ये कुठल्या चॅप्टर मध्ये कुठली काळजी घेतली पाहिजे ह्याचं सगळं काही तुम्हाला इथं ऑलरेडी मार्गदर्शन केलं जातं. ज्यावेळेस आपण क्वेश्चन फेस करतो, तेव्हा पेपर सॉल्व्हिंग स्ट्रॅटर्जी तुम्हाला समजावून सांगितली जाते. पेपर सॉल्व्हिंग स्ट्रॅटर्जी प्रत्येक घटकानुसार समजावून सांगितलं जातं, लक्षात घ्या. ही गोष्ट क्लिअर पाहिजे. तसं ह्या घटकामध्ये मला काय करायचं आहे हे समजून घ्या. या घटकामध्ये मला काय करायचंय बघा, डायरेक्ट क्वेश्चन येतो, परत समजावून सांगतो तुम्हाला की मला काय केलं पाहिजे. बघा याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्यायची. आता तुमचा एक्झाम मध्ये कुठलाही ऑलरेडी घटक असू द्या, कुठलाही घटक असू द्या, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं ना, तुम्हाला वाटलं पहिलं उत्तर आहे, पहिलं ऑप्शन उत्तर आहे, मग स्वतःला विचारायचं हे का नाही, हे का नाही आणि हे का नाही, का नाही हे विचारा. तुम्हाला वाटलं सर मी पहिल्यांदा चेक केलं आणि मला वाटलं सर ऑलरेडी समजा हे नाही, मग हे आहे का, हे आहे का, हे आहे का उत्तर, असं शोधा. तुम्हाला वाटलं सर 2 नंबर आहे, 2 नंबर मला वाटतं उत्तर आहे, मग हे का नाही, हे का नाही शोधा. तुम्हाला वाटलं सर मी पहिल्यांदा चेक केलं, हे उत्तर नाही सर, हे बी उत्तर नाही, परत चेक करायला काही गरज पडते का, राहिलं तेच उत्तर आहे ना, राहिलं तेच उत्तर. ही स्ट्रॅटेजी बिल्ड करायची आहे. एमसीक्यू एक्झाम मध्ये सिली मिस्टेक होऊन द्यायच्या नसतील आणि प्रश्नामध्ये जो गोंधळ होऊन द्यायचा नसेल. जो घटक अभ्यासलाय तुम्हाला लगेच कळतं, जो उपघटक अभ्यासलाय तुम्हाला लगेच कळतं, हे ते प्रश्नाचं उत्तर आहे का नाही. हे गोंधळ कोणा ज्याने अभ्यासच केला नाही ना त्याला नाही करता येणार आहे, त्याला 10-20च करायला लागेल, 10, 20, 30, 40, 50, 60, 100 जे ते उत्तर टिकव. पण जो अभ्यास करतोय त्याला बरोबर करणार आहे, शांत डोक्याने, कारण मला एक मार्क मिळवायचा आहे. तर या पद्धतीने मग तुम्ही म्हणता हे एक्झाम मध्ये करू का, नाही एक्झाम मध्ये नाही करायचं. हे आपण जेव्हा तुम्हाला सराव प्रश्न देतो ना, लक्षात घ्या, आपले चॅप्टर वाईज सराव प्रश्न असतात आणि हे सराव प्रश्न जे मागील प्रश्न आलेले आहेत पेपर फर्स्टला आणि सेकंडला, त्या प्रश्नाच्या सराव प्रश्न त्याच्यावर डिपेंड असतात, लक्षात घ्या. प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतात प्रत्येक चॅप्टरला, ते प्रॅक्टिस क्वेश्चनच्या वेळेस तुम्हाला हे फिल करायचं आहे. आणि हे चॅप्टरचे क्वेश्चन मध्ये एवढं इकडून तिकडून कॉपी केलेले नाहीयेत, जुन्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून त्याच फॉर्मॅटमध्ये, त्याच काठिण्य पातळीमध्ये, त्याच डीपनेस मध्ये क्वेश्चन बनवले. अभ्यास केल्यानंतर हे जर प्रश्न सोडवले, याच्यात जर चुका झाल्या तर तुम्हाला परत एक स्ट्रॅटेजी वापरायची, मिस्टेक नोटबुक स्ट्रॅटेजी. ते मी सांगणार आहे आणि कधीच मार्क जाणार नाही, भविष्यामध्ये कधीच मार्क जाणार. तुम्ही सांगणार आहे मिस्टेक नोटबुक स्ट्रॅटेजी काय असते, याचा जेव्हा उल्लेख येईल पुढे तेव्हा मी समजावून सांगतो. पण तुम्हाला एक समजावून सांगायचं की ही स्ट्रॅटेजी तुम्ही बिल्ड केली पाहिजे, त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढले पाहिजे. हे पेपर फर्स्टच्या बाबतीमध्ये बघितलं आपण. पेपर सेकंडकडे मला काय पाहावं लागेल बघा. काय दिलंय रे, वाक्य दिले सर आणि वाक्य देऊन प्रयोग विचारला, काही प्रॉब्लेम नाही, वाक्य देऊन ऑलरेडी प्रयोग विचारलेला आहे, क्लिअर आहे का. आणि ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा मला सर उपप्रकार दिलेले दिसून येतात आणि मेन ऑलरेडी प्रकार बी दिसत आहेत, उपप्रकार बी दिसतात. ठीक आहे, एवढी गोष्ट कळली, ऑलरेडी मला पेपर फर्स्ट मध्येच या गोष्टी समजल्या पाहिजे. बघा, तृतीय पुरुष एकवचनी नपुंसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता आहे. हा क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला दिसतंय की सर हा जर क्वेश्चन विचारला सर हे व्याख्यावर आहे, व्याख्यावर क्वेश्चन दिले सर, हे व्याख्या आहे ना, की प्रत्येक जी काय आहे त्याच्यावर व्याख्या पाठ करायची का, नाही, व्याख्या पाठ नाही करायची. भाव्य प्रयोग मध्ये काय असतं सर, क्रियापदाबद्दल, नपुंसकलिंगी वचनाबद्दल, पुरुषबद्दल हे समजलं पाहिजे. त्याच पद्धती कर्मणी प्रयोग बद्दल काय असतंय सर, कर्तरी प्रयोग बद्दल काय असतं हे समजून घ्यायचं आणि हे डेफिनेशनच्या बाबतीमध्ये आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. बस एवढं कळलं पाहिजे. ओके, चला पुढे बघा, कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही. मग आता मला हे बी कळलं पाहिजे, सगळ्या प्रयोगाचे नावं माहित पाहिजेत मला, प्रयोग असू शकत नाही म्हणतो हे बी मला कळलं पाहिजे. कुठला प्रयोग नसतो हे कळलं पाहिजे, कुठला प्रयोग नसतो हे कळलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि कॉमन सेन्सची गोष्ट आहे, लगेच उत्तर देता येईल. याच्यामध्ये अकर्मक कर्मणी नसतो, कारण कर्मणी प्रयोगामध्ये 100% कर्म लागतं, 100% कर्म लागतं. त्याच्यात कर्मच नाही त्याला अकर्मक कर्मणी हा प्रकारच होत नाही. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. पण आपण उत्तर तेव्हा बघूया जेव्हा आपण पुढे जाणार आहे तेव्हा. फक्त कळलं पाहिजे काय विचारलंय. बघा इथं काय विचारलंय, वाक्यातील कर्मक बघा, वाक्यातील कर्ता कर्मक क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणताय, ह्याच्यात सरळ डेफिनेशन विचारली आणि हे डेफिनेशन प्रयोगच्या बाबतीमध्ये आहे, हे तुम्हाला माहित असू दे. याच्यावर वेगवेगळ्या कुठल्या अँगलने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात याच्या डेफिनेशनवर, हे आपण समजावून सांगितलेलं आहे. ह्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये ऑलरेडी ह्याच्या क्वेश्चन्स येतात. आपण पाहिलेलं आहे की अरे व्याख्यावर प्रश्न येते ना, मग कुठल्या अँगलने प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहिलेलं आहे. मी प्रेडिक्ट केलेलं आहे, जे तुम्हाला सांगितलं 2015 पासून आपण हे गोष्टी करतोय, त्यामुळे प्रेडिक्ट केलं अजून कसे क्वेश्चन्स येऊ शकतात, किती टीप मध्ये एक्झामिनर जाऊ शकतो, त्या पद्धतीने ऑलरेडी प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसून येतात. ठीक आहे, ऑलरेडी बघा पुढे 2018 क्वेश्चन नाहीये, 19 क्वेश्चन आहे, पण याच्यामध्ये सुद्धा विचारलंय काय बघा,
प्रयोग प्रकारामध्ये कर्म प्रथमांत असते, कर्ता प्रथमांत कधीच नसतो. आता कर्म प्रथमांत असते म्हणजे काय? कर्माला प्रत्यय नसतो. कर्माला प्रत्यय नसतो. प्रत्यय नसणे म्हणजे प्रथमांत असणे, प्रत्यय नाही. आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो, म्हणजे कर्ती प्रथमांत नसतो म्हणजे प्रथमात नसतो, म्हणजे कर्त्याला काय रे? प्रत्यय असणार आहे, म्हणजे कर्ता सप्रत्यय असणार आहे. ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे. कसा फिरवतोय तो, मग क्वेश्चन समजला पाहिजे, थोडं शांततेने वाचलं पाहिजे. डायरेक्ट एक्झाम मध्ये नाही, मागील क्वेश्चन सराव प्रश्नामध्ये नीट काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. डायरेक्ट एक्झाम मध्ये ह्या गोष्टी होत नाहीत, कारण ते प्रेशरच आपल्याला मेंटेन करता येत नाही. मग मला कळलं पाहिजे सर प्रथमांत असल्यामुळे सर प्रत्यय नसणे, आणि प्रथमात कधीच नसतो म्हणजे सप्रत्यय असणे, ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे. हा, हे बी डेफिनेशनचे रिलेटेड आहे, हेही तेव्हा आपण फेस करूया. म्हणजे मला थोडं व्याख्याला फोकस केलेलं दिसून येते पेपर सेकंडच्या बाबतीमध्ये. इथे सुद्धा बघा, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुष नपुंसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? इथे सुद्धा आपल्याला थोडं डिटेल्स मध्ये विचारतोय कुठले प्रयोग. याच्यामध्ये पुरुष आणि लिंगाबद्दल तो विचार करतोय, पुरुष लिंग आणि वचन बद्दल. तर हे आपल्याला उत्तर देता येतं छानपैकी, काही कठीण नाही याच्यामध्ये, पण थोडं डीप मध्येच आपल्याला कळतं, डीपनेस समजून येते. त्यामुळे मागील क्वेश्चन आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बघा, सूर्यगोल हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे असं विचारलंय, म्हणजे वाक्य देऊनच ऑलरेडी प्रयोग विचारलाय, हे आपल्याला पॅटर्न समजलाय. याच्यामध्ये ते ऑलरेडी त्यांनी उपघटक दिलेले आहेत, उपघटक आपल्याला फोकस करायचे हे कळले, त्याचे नावही आपल्याला समजून येतील पुढे गेल्यानंतर. ओके, 2025 ला सुद्धा क्वेश्चन आला होता. बघा, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा प्रयोग होतो. आणि आपल्याला गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, जेव्हा पेपर सेकंड कडे मी बघतोय, जेव्हा उपघटक किंवा जे काही समजा मेन घटक आहे त्याचे जे प्रकार आहेत, प्रयोगाचे प्रकार आहेत, त्याच्या डेफिनेशनवर थोडा फोकस करायला दिसून येत आहे. बाकी याच्यामध्ये तो बऱ्याच वेळेस कमी प्रश्न असं विचारतोय, वाक्य दिले त्याचा प्रयोग विचारला. पण पेपर फर्स्टला तसं केलंय त्यांनी, वाक्य दिले प्रश्न विचारलाय, बरोबर आहे, प्रयोग विचारलाय. कधी कधी प्रयोग दिलाय, 4 वाक्य दिले आणि त्याचं उदाहरण विचारलंय, वाक्य विचार, असं दिसून येत आहे. ठीक आहे, आता बघा डायरेक्ट कन्सेप्ट कडे मूव व्हायचं. कन्सेप्ट कसं शिकल्या पाहिजेत? पहिल्यांदा प्रयोग म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. लक्षात आलंय आपल्या की प्रयोग म्हणजे काय, याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, मग समजून घेतलं पाहिजे. बघा, प्रयोग हा शब्द कशापासून बनलाय लक्षात ठेवू शकता, की प्र प्लस युज या दोघांचा योग आहे. लक्षात घ्या, योग म्हणजे बेरीज करून बनलेला आहे असं तयार होतं, दोघांचं जुळणी होते, रचना आहे, म्हणजे प्र आणि युज पासून बनलेला आहे. आणि हा संस्कृत शब्द आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या, हा संस्कृत शब्द आहे. बरं, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणाचा प्रयोग म्हणतात. मग सोप्या भाषेमध्ये काय? सोप्या भाषेमध्ये काय, सर कर्ता आहे ना कर्ता, सर कर्म आहे ना कर्म, आणि हे कर्ता कर्माचं जे काय रिलेशन आहे ना तुमच्या क्रियापदाशी, आणि यालाच काय म्हटलं जातं? प्रयोग म्हणलं जातं सोप्या भाषेमध्ये. यांच्याशी काय संबंध आहे? यांच्याशी जी रचना आहे कशा प्रकारे होते, क्रिया कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद बदलतं का, हे थोडक्यात पाहणं जातं हे प्रयोगमध्ये. हे साधी सोपी भाषा आहे. तुम्ही एक बघा, तुम्ही कुठल्याही बुक मध्ये आले तर तुम्हाला अशी व्याख्या दिसेल, पण व्याख्याची जी काही समजा ठेवण आहे, व्याख्याची रचना आहे, जरी किती किचकिट असली तर फक्त बेसिक त्यातलं आपल्याला मर्म समजलं पाहिजे. बाकी याच्यात काहीच महत्वाचं नाही असं विशेष. क्लिअर आहे का? तुम्ही पाठांतर करून जसे तसे व्याख्या नाही, कुठल्या बुक मधून उचलतील आपल्याला माहित नाही, फक्त कळलं पाहिजे बेसिक काय, कर्ता कर्म क्रियापदाशी जी काही संबंध आहे, त्यांचा रिलेशन आहे, भाऊ रचना आहे, मांडणी होते ना, त्यालाच ऑलरेडी प्रयोग म्हणलं जातं. ही गोष्ट फक्त क्लिअर पाहिजे, बस एवढंच आपल्याला इथं गरजेचं आहे. बघा, 3 प्रयोग आहेत, 3 प्रयोग. बघा, आता बेसिक पासून समजून घ्या. आता एक गोष्ट क्लिअर पाहिजे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला हे प्रयोग समजून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला शोधायला जमलं पाहिजे बघा कर्ता, तुम्हाला शोधायला जमलं पाहिजे कर्म, तुम्हाला शोधायला जमलं पाहिजे क्रियापद. आणि क्रियापद सुद्धा 2 प्रकारचं असतं, लक्षात घ्या. क्रियापद असतं एकेरी, एकेरी, आणि दुसरं असतं दुहेरी. दुहेरी म्हणजेच संयुक्त क्रियापद, लक्षात घ्या. दुसरं म्हणजे संयुरी. दुहेरी म्हणजेच काय रे? संयुक्त क्रियापद, संयुक्त क्रियापद म्हणतात. आता हे थोडक्यामध्ये समजून घेऊ, जेणेकरून मी तुम्हाला पुढे जे समजावून सांगेल ते चांगल्या प्रकारे समजेल. बघा, भविष्यामध्ये बऱ्याच जण म्हणतात कर्म कार्य करणारा करता, ज्याच्यावर क्रिया होती ती कर्म, या पद्धतीने कर्म शोधायचं नाही, त्याच्यामध्ये चूक होते. क्रियापद कसं शोधायचं, त्याच्यात एकेरी कसं समजून घ्यायचं, दुहेरी कसं समजून घ्यायचं, हे थोडक्यात आपण समजून घेऊ. थोडक्यात एक उदाहरण समजून घेऊ. बघा, उदाहरण आपण समजून घेऊ, एखादं उदाहरण घेऊ आणि त्याच्यावर आपल्याला समजावून सांगतो की तुम्हाला कसं शोधायचंय. बघा, एक मिनिट. बघा, आता हे उदाहरण आहे तुमच्या समोर. आता मला कसं काय शोधायचं समजून घ्या. कर्ता शोधताना मला काय काळजी घेतली पाहिजे समजून घ्या. आता हे उदाहरण समजून सांगतो. हे उदाहरण आहे, आता हे उदाहरणावरती कर्तव्य विभागाचे, पण तुम्हाला कर्ता कसं शोधायचं समजावून सांगतो. बघा, कर्ता शोधायची अशी मला अगोदर पहिल्यांदा गरज पडते, लक्षात घ्या. पहिल्यांदा माझं लक्ष गेलं पाहिजे क्रियापदाला. मला क्रियापदाशी गाठ घ्यावा लागेल, या वाक्यामधल्या जे क्रियापद आहे त्याची भेट घ्यावा लागेल. क्रियापद मला समजलं पाहिजे. आता बघा, क्रियापद समजलं पाहिजे तर क्रियापद 2 प्रकारचं असतं. बघा, 2 प्रकारचं असतं. उदाहरणार्थ 2 प्रकारचं मध्ये कसं असतं, उदाहरणार्थ क्रियापद असतं एकेरी, एकेरी, लक्षात घ्या. दुसरं असतं दुहेरी. दुहेरी म्हणजेच काय सांगितलं मी, संयुक्त. आता बघा, संयुक्त,
संयुक्त क्रियापद असतं. संयुक्त दोन क्रिया दिसून येतात त्याच्यामध्ये संयुक्त. व संयुक्त क्रियापद मध्ये बी इथे एक क्रियापद दिसतं आणि इथे एक दिसतं. दोन क्रियापद दिसतात. संयुक्तामध्ये दोन क्रियापद दिसतं. एक क्रियेमध्ये एकच दिसतं. क्रियापद समजावून सांगतो मी तुम्हाला. वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियापद असतो, तुम्हाला माहिती आहे. आणि बऱ्याच जणांना एवढी माहिती की वाक्याच्या शेवटी असतो. वाक्याच्या शेवटी असतो हे बी क्रियापद माहिती आहे. बऱ्याच वेळेस 99% तुम्हाला वाक्याच्या शेवटीच क्रियापद सापडेल. लक्षात घ्या, 99% म्हणतोय मी, तुम्हाला वाक्याच्या शेवटीच सापडेल. लक्षात घ्या, खूप आज जाणार नाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पण तुम्हाला माहित माहिती 99% शेवट सापडतो. मग तो एकेरी का दुहेरी हाच प्रश्न राहतो. पण दुहेरी जर आला तर कसा शोधायचा? दोन क्रियांचा उल्लेख असेल, दोन क्रियांचा उल्लेख असेल आणि दोन क्रियांचा उल्लेख असेल ना, जे सुरुवातीचं जे आहे ना, सुरुवातीचं क्रियापद, सुरुवातीची क्रिया जी काय असेल ना, लक्षात घ्या, जे काय असेल ना ती क्रिया मुख्य म्हणायची आणि ह्यालाच मुख्य क्रियापद म्हणायचं. याला मुख्य क्रियापद म्हणायचं. लक्षात घ्या, याला मुख्य क्रियापद. आणि ही जी काही दुसरं क्रियापद येतं ना, हे सहाय्यक क्रियापद म्हणायचं. याला सहाय्यक क्रियापद म्हणायचं. काय शिकलो आतापर्यंत आपण? शिकलो सर क्रियापद वाक्याच्या शेवटी सापडतं सर. एकेरी असतो, दुहेरी असतो. दुहेरी त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात, पण त्याला दुहेरी म्हणत नाहीत, पण संयुक्त क्रियापद म्हणतात. दोन क्रियापद दिसतात, पहिलं असतं ते मुख्य आणि त्याच्या समोर जे असतं ते काय असतं रे? सहाय्यक क्रियापद असतं. ही गोष्ट क्लिअर पाहिजे. आता इथं बघा, गदी माडगुळकर गीते लिहित असे, हे लक्षात घ्या, संयुक्त क्रियापद आहे. लिहित असे संयुक्त क्रियापद आहे. याच्यामध्ये जे मुख्य आहे ते काय रे? लिहित, हे ऑलरेडी मुख्य आहे. आणि हे जे काय रे, लक्षात घ्या, सहाय्यक क्रियापद आहे. क्लिअर आहे? आता इथं बघा, मनोज पुस्तक वाचतो, याच्यामध्ये शेवटी क्रियापद सापडतं. हे एकेरी आहे. हा, शाळेत गेला, विकास शाळेत गेला, एकेरी आहे. बघा, पोलीस चोराला पकडतील, एकेरी आहे. हा, एकेरी आहे. पण लिहित असे हे दुहेरी आहे. लक्षात, त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. त्याच्यात जे सुरुवातीचं आहे ते मुख्य आणि पुढचं आहे ते सहाय्यकारी क्रियापद आहे. पुढचं आहे ते सहाय्यकारी क्रियापद आहे. बघा, क्रियापदाला पहिल्यांदा भेटलो, क्रियापद मला सापडलं. दुसरी स्टेज काय? दुसरी स्टेज काय? दुसरी स्टेज तुम्हाला शोधायचे करता. दुसरी स्टेज करायचे करता शोधायचा. पण करता शोधण्यासाठी पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर पाहिजे. जो क्रियापद आहे ना, क्रियापद त्याचा प्रत्यय काढून टाकायचा आहे. प्रत्यय काढून टाकायचा. प्रत्येक आहे ना, तो काढायचा आहे. प्रत्यय काढायचा म्हणजे थोडक्यामध्ये काय रे? धातू शोधायचा. आता धातू काय आहे हे आपण सेपरेटली चॅप्टरला समजून घेतो. थोडक्यात समजून घ्या की मला फक्त धातू म्हणजे काय. प्रत्यय काढून टाका, विषय क्लोज. प्रत्यय काढून जो काही तुमचा धातू राहील, लक्षात घ्या, ज्याच्यापासून तुमचं क्रियापद बनलं जातं, प्रत्यय लागून, हे प्रत्यय लागला जातो मग क्रियापद बनतं. तर प्रत्यय काढून टाकायचं, धातू मिळून जाईल. बरं, हे क्रियापद मधला मला धातू सापडला. पण धातू सापडल्यावर पुढे काय? बघा, धातू सापडला ना तर एक गोष्ट क्लिअर करायची. धातू जो आहे ना, तो धातू शोधायचा. त्याला तुम्हाला प्रत्यय लावायचा आहे. नारा किंवा नारी, लक्षात घ्या, नारा, नारी किंवा नाऱ्या, नाऱ्या हे प्रत्यय लावायचे. लक्षात घ्या, नारा, नारी, नाऱ्या किंवा नारे असे प्रत्यय लावायचे. आणि शेवटी त्याला एक जोडायचा आहे. त्यानंतर चौथी स्टेप आहे ना, याच्या पुढे एक क्वेश्चन जोडायचा आहे. धातू, नारा, नारी प्रत्यय लावला, कोण किंवा काय, कोण किंवा काय असा प्रश्न विचार. कोण किंवा काय. आता बघा, वस्तू असेल तर काय, आणि जर समजा सजीव असेल तर कोण जोडायचंय. आता शोधा. आता बघा, मी समजून सांगतो तुम्हाला की करता कसा शोधला पाहिजे. पहिलं स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. बघा, मनोज पुस्तक वाचतो. काय सांगितलं रे? मी क्रियापद शोधलं सर, वाचतो. तो आहे सर माझा प्रत्यय, काढून टाकला. माझ्याकडे राहिलं सर वाच, वाच धातू राहिला. मग आता काय रे? वाचणारा, वाचणारा, वाचणारा कोण, वाचणारा कोण. आता बघा, ह्याच्यात जर समजा वस्तू असते, निर्जीव असते, तर वाचणारे काय असं म्हटलं असतं. वाचणारे काय असं म्हटलं असतं. वाचणारा कोण? मनोज, मनोज, मनोज. आणि मनोज काय रे? वाचणारा हा तुमचा कर्ता झाला, कर्ता झाला. इकडे बघा, इथे बघा, गेला म्हणजे जाणारा. लक्षात घ्या, गेला म्हणजे जाणारा. जाणारा कोण? जाणारा कोण? लक्षात घ्या, गेणारा, घेणारा नसतो, जाणारा कोण असं म्हणायला लागेल आपल्याला. जाणारा कोण? विकास, विकास तुमचा करता झाला, विकास तुमचा करता झाला. बरं, खाली बघा, पोलीस चोराला पकडतील. आता बघा, पकड त्यातला काय झाला? धातू झाला. तील हा काय काढला? प्रत्यय काढला. पकडतील याच्यातला आपण काय काढला? पकड हा धातू काढला. पकडणारा कोण? पकडणारा पोलीस. लक्षात घ्या, आणि पोलीस माझा काय झालं? करता. पोलीस हा करता झाला. लक्षात घ्या. बघा, गदी माडगुळकर गीते लिहित असे, असं हे काय झालं रे? मी सांगितलं तुम्हाला, हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मूळ क्रियापद पकडा, त्यातला धातू बघा. लिहित याच्यातला मूळ खाते. लिहिणारा कोण? लिहिणारा कोण? गदी माडगुळकर. आणि गदी माडगुळकर म्हणजे काय झालं रे? करता झाला, करता झाला. आता प्रश्न निर्माण जातो, सर कर्ताचा शोधला, मग सर कर्म कसं शोधायचं आहे? ही स्टेप आहे, सेम स्टेप आहे. मला तुझपर्यंत कुठल्या स्टेप पर्यंत जायचंय? बघा, सेम त्याच पद्धतीने ह्याच पर्यंत जायचंय. धातू सापडला ना, धातूच्या पुढे जे काय हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी फक्त बदलतात. या गोष्टी बदलतात, म्हणजे धातूपर्यंत यायचं आहे. धातूच्या पुढे काय करायचं आहे? लक्षात घ्या. बघा, धातूच्या पुढे, आता बघा इथं बघा, बघा याच्या पुढे जर समजा धातू सापडला, धातूच्या पुढे काय करायचं हे समजलं पाहिजे. बघा, आता समजा लेला, लेल्या, लेले हे प्रत्यय लावायचे. आणि प्रश्न विचारायचा काय नाही, इथं कोणी नाही. प्रश्न विचारायचा काय नाही. बघा, आता बघा इथे बघा, वाच हा धातू सापडला होता.
वाचलेले काय? वाचलेले काय रे? पुस्तक. पुस्तक काय झालं? माझं कर्म झालं. विषय क्लोज. विषय क्लोज. बघा, कुणावर क्रिया घडली आणि काय झाली हे नाही बघायचं आपल्याला. त्या पद्धतीने शोधायचं नाही. साधनी सोपी पद्धत ऑलरेडी करता आणि कर्म शोधायचं. बघ गेला म्हणजे जाणारा कोण रे? जाणारा विकास होता. पण गेलेला कुठं? कुठं गेला होता? काय गेला? लक्षात घ्या. हा जर प्रश्नाचं उत्तर काढलं, काय गेला समजा, काय गेला तर आपल्याला याच्यात मिळते का? बरेच जण म्हणतात शाळेत गेला आणि शाळेत हे कर्म आहे. अजिबात नाही. लक्षात घ्या. या विधानामध्ये कर्मच नाहीये. लक्षात घ्या. या विधानामध्ये कर्मच नाहीये. या विधानामध्ये कर्मच नाही. या विधानामध्ये कर्मच नाही. बऱ्याच जण वाटतं सर इथं कर्ता सापडलं म्हणजे ऑलरेडी तुम्हाला कर्म आहे. बघा, आपण काय म्हणलो होतं रे? जाणारा कोण होता? विकास. हा, आता बघा गेलेला म्हणू. आता गेलेला, कारण ऑलरेडी तिथे आपण जाणारा, जाणाऱ्याला असं नाही म्हणत, जाणलेला असंही म्हणत नाही आपण. गेलेला, गेलेला कोण? विकास. आणि जेव्हा एक शब्द पहिल्यांदा करता होतो ना, तोच शब्द कर्म होतोय. बघा, गेलेला कोण? अरे बापरे, गेलेला काय? तर विकासच. गेलेला काय? विकासच. विकासच. मग विकासच कर्म आहे का? नाही. जो शब्द पहिल्यांदा करता होतो ना, त्यानंतर तो कर्म होत नाही. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा तो एकच शब्द, आता जसं विकासच करता आला आणि गेलेला काय म्हटलं तर विकासच उत्तर आलं, ते कर्माचंच उत्तर आलं. तर एक शब्द जर समजा करता झाला ना, तो शब्द कर्म होत नाही. म्हणून कधीही लक्षात ठेवा, वाक्यामधील कर्ता किंवा कर्म शोधायचा असेल तर पहिल्यांदा आपलं शोधलं पाहिजे. लक्षात घ्या, कर्ता. कर्ता शोधला पाहिजे आणि कर्ता शोधल्यानंतर मग तुम्हाला कर्म निश्चित सापडेल. या विधानामध्ये कर्म नाही. आता इकडे बघा, पोलीस चोराला पकडतील. या विधानामध्ये पकडणारे कोण रे? पोलीस. कर्ता. पकडलेले काय? पकडलेले काय? चोर आहेत. लक्षात घ्या. चोर आला तर हे तुमचं काय रे? कर्म. या पद्धतीने आपल्याला सापडलं जातं. पण 2 नंबर मध्ये मला कर्म सापडलेच नाही. जसं बघा, गदी माडगुळकर गीते लिहित असे ऑलरेडी सहाय्यक क्रियापदे तशी देणे घेणे नाही. लिहित ऑलरेडी मुख्य क्रियापद आहे. लिहिणारे कोण? गदी माडगुळकर. लिहिलेले काय? लिहिलेले काय? लक्षात घ्या. धातू तोच. लिहि आणि लेला लिहिलेली पैकी एक जण प्रत्यय जोडला आणि काय जर प्रश्न विचार लिहिलेले काय? गीते, तरी तुमचं कर्म झालं. या पद्धतीने तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. या पद्धतीने तुम्हाला शोधणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल की ऑलरेडी कुठल्या पद्धतीने मला ऑलरेडी प्रयोग शिकता येतील. आणि डायरेक्ट आता येऊया कुठल्या मुद्द्यावर, जिथं तुम्हाला मी सांगतोय की कसं ऑलरेडी मला प्रयोग समजले पाहिजे. बघा, ह्या 3 गोष्टी ऑलरेडी तुम्हाला माहित पाहिजे. पहिल्यांदा कर्तालाच भेटायचं आहे, कर्त्याचीच गाठ घ्यायची, नंतर कर्त्याची गाठ घ्यायची आणि नंतर कर्माची गाठ घ्यायची. लक्षात घ्या. पहिल्यांदा कर्माची गाठ घ्यायला गेला तर फसलात. लक्षात घ्या. क्लिअर आहे? बघा आता, बघा, जर समजा कर्ता शोधला, कर्त्याला प्रत्यय नाही. डोळे झाकून म्हणायचं कर्तरी प्रयोग आहे. डोळे झाकून म्हणायचं कर्तरी प्रयोग आहे. डोळे झाकून म्हणायचं कर्ता प्रयोग आहे. लक्षात घ्या. कर्त्याला प्रत्यय नसला पाहिजे, म्हणजे प्रथमांत असला पाहिजे कर्ता, तो कर्तरी प्रयोग असतो. आता बघा, कर्म आहे समजा, कर्म, कर्माला प्रत्यय नाही. कर्माला प्रत्यय नाही. समजून जायचं की कर्मणी प्रयोग आहे. कर्माला प्रत्यय नाही तर कर्मणी प्रयोग आहे. आणि एक गोष्ट डोक्यात ठेवायची, कर्मणी प्रयोग मध्ये 100% कर्म असतच. त्या विधानामध्ये कर्म असतच. तेव्हाच तो कर्मणी प्रयोगाचं विधान होईल. लक्षात घ्या. आणि कर्माला प्रत्यय नसतो. लक्षात घ्या. आता बघा, एक प्रश्न पडतो, मग सर इथे कर्माला प्रत्यय असेल ना? कधी असेल, कधी नसेल. कुठे? कर्तरी प्रयोग मध्ये. मला त्याच्याशी देणे घेणे नाही. मी जेव्हा कर्तरी प्रयोगाचं विधान आहे का नाही, वाक्य आहे का शोधायचं असेल तर मी फक्त कर्ता शोधेल आणि कर्त्याला प्रत्यय आहे का. कर्त्याला जर प्रत्यय नाही ना, डोळे झाकून म्हणेल मी की कर्तरी प्रयोग आहे. लक्षात घ्या. पण भाव्य प्रयोग मध्ये काय होतं बघा, भाव्य प्रयोग मध्ये कर्त्याला प्रत्यय असतो. कर्माला असला, बघा, कर्म विधानात आला तर प्रत्यय असेल, कधी कधी कर्म विधान असेल. लक्षात घ्या. तिथे पण कर्म जर आलं ना, 100% प्रत्यय असते. पण या विधानामध्ये कर्त्याला प्रत्यय असतोच. कर्त्याला प्रत्यय असतो. आणि कधीही लक्षात ठेवायचं, याचं जे क्रियापद आहे ते एकांतात असतं. म्हणजे थोडक्यामध्ये ह्याचं जे क्रियापद असतं ना, याला एक मात्रा असतो. लक्षात घ्या. एक मात्रा असतो वरती. एकांतात असणे म्हणजे एक मात्रा असणे. हे 2 लक्षात ठेवायचं. कर्त्याला प्रत्यय असतो, कर्म असलं तरी प्रत्यय असणार आहे. लक्षात घ्या. भाव्य प्रयोगमध्ये आणि एकांतामध्ये क्रियापद तुम्हाला सापडणार आहे. एकांतामध्ये तुम्हाला क्रियापद सापडणार आहे. आता बघा, एवढेच फक्त ऑलरेडी हे जर समजलं की लक्षात घ्या, मेन प्रयोग तर समजले. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग, विषय क्लोज. कर्माला प्रत्यय नाही, कर्मणी प्रयोग, विषय क्लोज. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे, भाव्य प्रयोग. बस एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग हे कधी समजतं? लक्षात घ्या. आतापर्यंत मी काय पाहिलं, मी जेव्हा क्वेश्चन्स बघत होतो, एक्झामिनरचं माइंडसेट मला पकडता आलं, त्याच्यात त्यांनी मेन प्रयोग बद्दल सांगितलंय. जास्त आत गेलाय का तो? जास्त आत गेलाय का? नाही. तुम्ही काय करता, बाजारातले बुक आणता
आणि चला करायला चालू करूया. अरे बाजारातलं बुक कुठल्या तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं असतं, कितीही चांगलं बुक आणलं तरी ते तुम्हाला महिन्यात तयारी करून देत नाही, 2 महिन्यात करून देत नाही. तुम्हाला ही पात्रता एक्झाम आहे, याच्यावर तुम्हाला नोकरी मिळणार नाही. मग तुम्हाला फक्त बेसिक त्या चॅप्टर मधली गरज आहे. मग ही गरज कोणती आहे? मी अभ्यासलं पाहिजे, किती डीप मध्ये अभ्यासलं पाहिजे, हे सगळं समजतात जुने प्रश्नपत्रिकावर. म्हणून आपण पहिल्यांदा क्वेश्चन्स बघायचे असतात. एवढं कळलं? आता बघा पुढे जाऊन थोडं समजून घेऊ. हे ऑलरेडी बेसिक होतं. आता बघा पुढे कर्तृप्रयोग काय म्हणतोय बघा. ज्या वाक्यातील क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार आणि पुरुषानुसार बदलत असेल ना, लिंग वचन आणि पुरुषानुसार बदलत असेल ना, कर्त्यानुसार बदलतंय. लक्षात घ्या, कर्त्यानुसार बदलतंय कर्तृप्रयोग. आता बरेच जण याच्यात शोधत बसतील, सर कसं बदलतं काय? काहीच गरज नाही तुम्हाला, काहीच गरज नाही. तरी समजावून सांगतो तुम्हाला, हे बघा फक्त समजण्यासाठी. फक्त डेफिनेशन आहे कर्त्याचं बघा, कर्त्याचं रूप ही कर्त्या बघा. पहिलं काय म्हणलं मी तुम्हाला सांगितलं कर्ता कर्म यांचा संबंध कोणाशी दिसून येतोय? क्रियापदाशी. बर कर्त्याचं जर समजा लिंगवचन पुरुषानुसार जर क्रियापद बदलत असेल ना, कर्तृप्रयोग आहे. विषय क्लोज. ती फक्त डेफिनेशन साठी गोष्ट लक्षात ठेवा. हा कसं बदलतं? बरेच जण म्हणते सर लिंग आणि वचनानुसार कसं बदलतं समजावून सांगा. आता हे तुम्हाला कळून येईल बघा इथे. आता बघा मी लिंग बदला. समजा मांजर आहे, समजा मांजर स्त्रीलिंग आहे, तसं जर समजा पुल्लिंग केलं तर बोका. मांजर उंदीर पकडते आणि बोकाचं समजा लिंग बदललं तर काय केलं तर बोका उंदीर पकडतो. म्हणजे ऑलरेडी क्रियापद बदललं. लक्षात घ्या क्रियापद बदललं. तुम्ही म्हणा कुठे पकडले? पकडते. अरे हे पकडते, हे क्रांतते, हे काय रे ओक्रांतत आहे. हे गोष्टी लक्षात घ्या, हे समजलं पाहिजे. बाकी ऑलरेडी उदाहरण आहे, बाकी एवढेच गोष्ट आपल्याला महत्वाची होती. कारण डेफिनेशनला पेपर सेकंडला फोकस केलेला दिसून येते. क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग आणि वचन आणि पुरुषानुसार जर बदललं कर्तरीप्रयोग. मग कर्मणी प्रयोगच्या बाबतीत काय? कर्मणी प्रयोगच्या बाबतीमध्ये कर्त्याच्या ऐवजी तो शब्द येतो फक्त कर्मानुसार बदलतं. ते बी आपण डेफिनेशन बघूया, लगेच तुम्हाला समजून येईल. बघा लगेच समजून येईल कर्मणी प्रयोगाचे डेफिनेशन काय. बघा इथं बघा, कर्माच्या लिंग वचनानुसार बदलला पाहिजे. कर्माच्या लिंग वचन, हा इथं पण लक्षात ठेवा डेफिनेशन सेम आहे. बघा तिथं काय बघितलं आपण? कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याच्यानुसार बदललेलं असतं. आणि बघा कर्माचं कोणानुसार बदललं असतं? कर्मानुसार. बघा कर्माचं क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग आणि वचन नुसार बदललं असतात. बऱ्याच जण वाटेल सर पुरुष कुठे गेला? अरे पुरुष फक्त कर्त्याच्या बाबतीत असतो. लक्षात घ्या, कर्त्याच्या बाबतीत असतात. लक्षात घ्या, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी कर्त्याच्या बाबतीत असतं. सब्जेक्टच्या बाबतीत, कर्माच्या बाबतीत नसतं. म्हणून हा शब्द इथं आलेला नाही. डेफिनेशन तीच आहे. बाकी याच्यात काही फरक नाही. आता बऱ्याच जण म्हणते सर इथं समजावून सांगा. बघा इथं मी म्हणलं मांजराने पाल पकडली. काय रे वचन? काय रे? एक वचनी आहे. आता बघा तुम्ही म्हणा सर कसं शब्द समजलं? मला तेच कर्म आहे. बघा पकडणारी कोण रे? मांजर. पकडणारी कोण? बघा मी पहिल्यांदा सांगितलं क्रियापद शोधा, प्रत्येक आडा. पकडणारी कोण? मांजर. करता झालं. पकडलेली काय रे? पकडलेली काय? पाल. बरोबर आहे का नाही? कर्म आहे. पकडलेली, लेली प्रत्येकाला पाल. आता कर्माचं काय अनेक वचन करूया. अनेक वचन केलं मी, समजा पाली केलं, मांजराने ते तसंच ठेवलं, करता तसंच ठेवला. पकडलेले काय ना, कर्माचं मी लिंग चेंज केलं, त्याचबरोबर तिथं वचन चेंज केलं. समजा आता वचन चेंज केलं तर काय झालं रे? पाली झालं. समजा त्याचं वचन पाली, तर पकडलं झालं. बघा चेंज झालं क्रियापद. मग हे ऑलरेडी तेच सांगतोय. बाकीच्यात जास्त डोकं घालायची गरज नाही. फक्त हे समजण्यापुरतं हे आहे. फक्त लक्षात हेच ठेवायचं. ओके, आता डायरेक्ट येऊया, समजून घेऊ. बघा डायरेक्ट घेऊया आणि फास्ट मध्ये तुम्हाला समजून की ऑलरेडी कर्तरी प्रयोग तुमचा भविष्यामध्ये 7 जन्मात कधी फसणार नाही. बघा पहिल्यांदा काय म्हणलं रे? पहिल्यांदा काय मी सांगितलं कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्तरी प्रयोग डोळे झाकून मला कर्ता शोधता आला. कर्त्याला प्रयोग नाही. चला कर्तरी प्रयोग मग कसा? सर प्रथमांत असणार आहे. म्हणजेच प्रत्यय नसणार आहे, म्हणजेच अप्रत्यय असणार आहे. प्रत्यय नसणं म्हणजेच काय रे? अप्रत्यय असणे. विषय क्लोज. आता बघा कर्म असलं सप्रत्यय असेल, प्रत्यय असेल, आणि नसले तर विषयच नाही ना प्रत्यय असल्याचा. आणि कधी कधी अप्रत्यय बी सापडेल. काय देणं घेणं नाही आपल्याला, काय देणं घेणं नाही. असेल ठीक आहे, असलं तर प्रत्यय असेल तर नसेल, काय देणं घेणं नाही. पाठ नाही करायचे, पाठ करतात मुलं. ते पुस्तकात दिलेलं आहे आणि पाठ करतात मुलं. अरे मला एवढंच बघायचंय कर्तरी प्रयोग मध्ये कर्ता आहे ना, प्रत्यय आहे का? नाही, कर्तरी प्रयोग आहे. हा कर्म आहे का? त्याला कर्म आहे का वाक्यामध्ये? हा ते प्रत्यय असून तर नसून आहे. कर्म आहे ना. चला सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्म आहे ना, सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्म नाही ना वाक्यामध्ये, अकर्मक कर्तरी प्रयोग. विषय क्लोज, विषय संपला. त्याचे दोन्ही प्रकार संपले. बघा सकर्मक कर्तरी मला काय सांगितलं सर की वाक्यामध्ये कर्ता आहे त्याला प्रत्यय नाही. सर कर्तरी प्रयोग. बरं वाक्यामध्ये कर्म आहे सर, बरं कर्म असेल त्याला प्रत्यय असलं तरी चालतंय आणि त्याला प्रत्यय नसलं तरी चालतंय. पण एखाद्या विधानामध्ये सर कर्मच नाहीये आणि कर्त्याला बी प्रत्यय नाही. अरे हे अकर्मक कर्तरी. विषय क्लोज. काय सांगितलं मी? कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग.
विधानामध्ये कर्म आलं त्याला प्रत्यय असला काय देणे घेणं नाही, प्रत्यय नसला काय देणे घेणं नाही, पण कर्त्याला प्रत्यय नसला पाहिजे, कर्त्याला प्रत्यय नसला पाहिजे. क्लिअर आहे का? आता एखादा म्हणेल सर कर्त्याला तुम्ही सांगितलं सर कर्माला प्रत्यय नसला तरी चालतो, आणि कर्त्याला जर प्रत्यय नाही, समजा कर्त्याला प्रत्यय आहे, मग हा कुठला होईल? अरे कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, हा कर्मणी प्रयोग मध्ये जाईल. मग इथे काय असतं सर? इथं काय फरक आहे? इथं काय असतं लक्षात घ्या. कर्तरी प्रयोग मध्ये, कर्तरी प्रयोग मध्ये बघा कर्माला प्रत्यय नसला तरी चालतो, काय प्रॉब्लेम नाही, पण कर्त्याला सुद्धा प्रत्यय नसला पाहिजे. लक्षात घ्या, इथं कर्त्याला प्रत्यय नसतो. तर सकर्मक मध्ये असू द्या किंवा अकर्मक मध्ये असू द्या, अकर्मक कर्तरीमध्ये असू द्या, कर्त्याला प्रत्यय नसतो. गोष्ट क्लिअर असावी, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आता बघा पुढे समजून घ्या. बघा सकर्मक कर्तरीमध्ये काय म्हणतोय, कर्तरी प्रयोगातील क्रियापदे सकर्मक असतील तर त्याला बघा म्हणजे त्या विधानामध्ये कर्म असलं पाहिजे. सकर्मक म्हणजे कर्म असला पाहिजे, कर्तरी प्रयोग आहे, विषय क्लोज. विषय क्लोज. पुढे बघा, इथं विधान आहेत तुमच्या, इथं विधान आहेत, याला पाहिले आपण. सकर्मक मधलेच उदाहरण आहे तिथं. बघा काय बघितलं याच्यामध्ये, वाचणारा कोण रे? मनोज. वाचणारा कोण? मनोज. वाचलेले काय? कर्म. बघितलं का नाही? आता कर्माला प्रत्यय असू नसू काही देणे घेणं नाही. आता इथं बघा प्रत्यय दिसून आला, इथं दिसला नाही, काय देणे घेणं नाही का आपल्याला? काय देणे घेणं नाही, काही देणे घेणं नाही ना प्रत्यय, विषय क्लोज. मग कर्त्याला आहे का बाबा? नाहीये. चला, हा आता इथे बघा तुम्ही म्हणाल सर कर्त्याला प्रत्यय आला, कर्त्याला प्रत्यय आला सर, आणि जर समजा कर्माला प्रत्यय नसलं तर काय करायचं सर? आता काय म्हणायचं याला? याला कर्मणी प्रयोग म्हणायचं, कर्मणी प्रयोग म्हणायचं. कर्त्याला प्रत्यय ना, कर्मणी प्रयोग. हा, कर्त्याला प्रत्यय नाही ना, कर्त्याला प्रत्यय नाही असेल, कर्माला प्रत्यय नाही. हा, समजून जायचं काय रे? सकर्मक करतोय, सकर्मक करतोय, सरळ म्हणायचं. आणि एखाद्या विधानामध्ये जर कर्म सापडलं नाही, एखाद्या विधानामध्ये जर कर्म सापडलं नाही, जसं या विधानामध्ये कर्म सापडलं नाही, आता बघितलं चंद कापून बघितलं काय, जाणारा कोण? विकासच. गेलेला कोण? विकासच. मग गेलेला काय? हे कर्म म्हणजे ऑलरेडी पहिल्यांदा तो शब्द जर करता झाला तर तो कर्म होत नाही, म्हणजे या विधानामध्ये कर्म नाही, या विधानामध्ये कर्म नाही. हे अकर्मक, अकर्मक कर्तरीचं उदाहरण मुद्दाम टाकलंय, मुद्दाम टाकलेलं आहे. हा, ऑलरेडी पेड क्लासेस मधला ऑलरेडी आपला स्लाइड आहे, समजावून सांगण्यासाठी सांगतो. मुद्दाम विद्यार्थी फसावात आणि विद्यार्थ्यांना कळावं कुठं फसतंय, कशी चूक, यासाठी टाकलेलं हे उदाहरण आहे. ठीक आहे, डायरेक्ट तुम्हाला फक्त पाठांतराचा पाठ शिकवला जात नाही, तुम्हाला हे डोक्यामध्ये उतरला पाहिजे, या पद्धतीने टीचिंग केलं जातं. लक्षात घ्या. इथे बघा अकर्मक कर्तरी प्रयोग. बघा अकर्मक, अकर्मक म्हणजे कर्म असणार आहे का रे? अकर्मक मध्ये कर्म नसतं. बरं, अकर्मक कर्तरी प्रयोगचं वैशिष्ट्य काय? कर्तरी प्रयोगचं वैशिष्ट्य सर कर्ता असणार, कर्ता 100% असणार, आणि त्याला प्रत्यय असणार का? नाही, याला सुद्धा प्रत्यय नसणार. लक्षात घ्या. आता बघा कर्म नसणार आहे, वाक्यामध्ये कर्म नसणार आहे, आणि कर्ता असणार आहे, 100% असणार आहे, आणि तो असून बी लक्षात घ्या कसा असणार आहे? अप्रत्ययी असणार आहे, अप्रत्ययी असणार आहे. लक्षात घ्या. हे जे चिन्ह दिले ना, तुम्ही म्हणाल सर नाही म्हणताय करता तुम्ही, अरे करता नाही म्हणे तुम्ही, करता अप्रत्ययी असणार आहे, प्रत्यय नसणार आहे, आणि कर्म ऑलरेडी नसणार आहे, विधानामध्ये कर्म नसणार आहे. लक्षात घ्या. बघा उदाहरणार्थ, बघा मधुला करंजी आवडते, आवडणारी काय? पहिल्यांदा मला काय शोधायला लागेल? क्रियापद शोधलं सर मी, प्रत्यय काढला ते. आवडणारी काय? मला कधीही नेहमी लक्ष ठेवा कर्ता शोधायचा आहे, पहिल्यांदा मला कर्ता शोधायचा. आवडणारी काय? आवडणारी काय? करंजी, करंजी. बऱ्याच वाटतं मधुला, मधुला, मधुला असं करत, अरे नाही, आवडणारी काय? करंजी, करंजी काय झाला? कर्ता. आवडलेली काय? करंजीच. आणि मी पहिलंच सांगितलंय कर्ता पहिल्यांदा शोधला, तोच शब्द जर कर्ता झाला आणि तोच परत जर कर्म आला, आवडलेली काय? अरे करंजीच आलं. मग तुम्ही म्हणा जरी कर्म आहे का? नाही, तो शब्द कोणाच्या सोबत गेला? कर्त्याच्या सोबत गेला. मग ह्या विधानामध्ये कर्म नाही, कर्म नाही, या विधानामध्ये कर्म नाही, कर्ता आहे. बघा अर्जुनाला पाण्यात मासा दिसला. बघा ही कंबाईनला आलेला क्वेश्चन आहे, कंबाईनला आलेला क्वेश्चन आहे, मुद्दाम स्टेटमेंट घेतलंय. बघा आता अर्जुनाला पाण्यात मासा दिसला, बघा दिसला, क्रियापद शोधलं सर, एक क्रिया आहे, बरोबर. त्याला मग प्रत्येक काळाला सांगितलं सर, तुम्ही काढला. दिसणारा कोण? दिसणारा कोण? लक्षात घ्या, दिसणारा कोण सर? मासा. मासा माझं सर करताय, मासा माझं करताय. दिसलेला काय? कर्म शोधायला गेलो तर तेच शब्द मला कर्त्याच्या सोबत गेला, मग ह्याच्या विधानात मी कर्म नाहीये, विषय क्लोज. ही ऑलरेडी कुठले? अकर्मक कर्तरीच. या पद्धतीने तुम्हाला अकर्मक कर्तरी सुद्धा शोधता येतं, ज्या विधानामध्ये तुमच्या कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणजेच अप्रत्यय आहे. मग तुम्ही म्हणा सर मला कर्त्याला अप्रत्यय कुठे आहे? याला कुठं प्रत्यय, याला कुठं प्रत्यय, आणि ह्यात कर्म बी नाही, म्हणून हा अकर्मक कर्तरी आहे, म्हणून हा अकर्मक कर्तरी आहे. कर्मणी प्रयोगकडे जाऊया. कर्मणी प्रयोगामध्ये हे गोष्टी पाठ करतात लोक. फक्त मला एक गोष्ट क्लिअर झाली सर, कर्मणी प्रयोग मध्ये तुम्ही काय सांगितलं मला सर? कर्म, कर्म अप्रत्यय असतो, याला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय नसतो, प्रत्यय नसतो, प्रत्यय नसतो. मग कर्त्याला प्रत्यय असतो का? कर्त्याला प्रत्यय असेल का? कर्त्याला प्रत्यय असतो, कर्त्याला प्रत्यय असतो, कर्त्याला प्रत्यय असतो. क्लिअर आहे का? कर्त्याला प्रत्यय असतो, ही गोष्ट क्लिअर असू द्या. 100% कर्त्याला प्रत्यय असतो, लक्षात घ्या. प्रत्यय जर नसता ना तर हा गेला असतो कर्मणीमध्ये, याला प्रत्यय असतो,
आता समजून घेऊ याचे जे प्रकार आहेत ते साध्या आणि सोप्या शब्दामध्ये. बघा पहिल्यांदा प्रधान कर्तक, साधा कर्म आणि प्रयोग हे कसा ओळखायचा समजून घ्या. हा कसा ओळखायचा समजून घ्या. आता ऑलरेडी तुम्हाला हे डायरेक्ट विचारत नाही. तुम्हाला जर विचारलं ना तो तर डायरेक्ट कर्म आणि प्रयोग विचारतो आणि त्याच्यामधले प्रकार आहे त्याच्यावर तो विचारला जाईल. आतापर्यंत क्वेश्चन जे विचारलाय आपण जे बघितलं ते ह्याच्यावर क्वेश्चन विचारलाय, याच्यावर क्वेश्चन विचारलाय. त्यामुळे बाकीचे सुद्धा ऑलरेडी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बाकीचे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्याचे आणि खूप छान पद्धतीने समजून घेणार आहे आपण, लक्षात घ्या. कारण हेच उपप्रकार भाव्य प्रयोगामध्ये सुद्धा आहे, भावेमध्ये आहेत. मग दोन्हीमध्ये फरक काय हे आपल्याला कळलं पाहिजे. दोन्हीमध्ये फरक काय हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके, तर ऑलरेडी तुम्हाला काय गोष्टी कळल्या पाहिजे की कर्मणी प्रयोग कसा, ते तुम्हाला सांगितलं. काय कर्मणी प्रयोग मध्ये एक गोष्ट तुम्ही सांगितली सर, डोळे झाकून म्हणा कर्म बघा, कर्माला प्रत्यय नसला पाहिजे. कर्माला प्रत्यय काय पाहिजे रे, कर्माला प्रत्यय नसला पाहिजे, ही गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे. मग बघा याच्यात ओळख आहे तुम्हाला लगेच सापडला पाहिजे. बघा आजीने भोपळा चिरला, चिरला क्रियापद आहे. मग चिरणारी कोण आजी. हा आजी करता. आता कर्त्याला प्रत्यय, कर्तृप्रयोग होईल का, नाही नाही. मग तुम्ही बघा त्याचा चिरलेला काय भोपळा, भोपळा काय रे कर्म, कर्माला प्रत्यय आहे का नाही. मग वय झालं रे, कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्मने प्रयोग झाला, विषय क्लोज, विषय संपला. बरोबर आहे का नाही. ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. या पद्धतीने समजलं पाहिजे तुम्हाला की याच्यामध्ये काय काय फरक आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक चॅप्टरला पाहिलं पाहिजे. जसं आता हे बरेच जण पाठ करतात, फक्त इथं हेच बघायचं, शक्यमध्ये काय बघायचं रे, वते आणि ओतो बघायचा. वते ओतो पाहिजे. हा ठीक आहे, वते ओते पाहिजे. याच्यामध्ये प्राचीन पुराण, जुना पुरुष या पद्धतीने आहेत. याच्यामध्ये जे प्रत्ययंत असतं, लक्षात घ्या, जे प्रत्ययंत असतं हे ऑलरेडी तुम्हाला समजून येईल. जे प्रत्ययंत असतं बघा, इथं जे दिसतंय, इथं जे दिसतंय, कधी कधी मध्ये बी येतं, लक्षात घ्या, कधी कधी मध्ये येतं. बघा इथं जे दिसतंय, करी जे दिसतंय, देखी जे मध्ये येतं ते. त्यामुळे तुम्ही म्हणाल तर मी शोधत बसतो, शेवटी ते मध्ये होतं, मला कळलं नाही सर. ते मला वाटलं की ते सर ऑलरेडी कर्मणी प्रयोग आहे असं न वाटतं, मला भावी प्रयोग वाटला. कारण भावी प्रयोग मध्ये हा प्रकार आहे, भावी प्रयोग मध्ये सुद्धा हा प्रकार आहे, लक्षात घ्या. क्लिअर आहे का. याच्यातला डिफरन्स ऑलरेडी शॉर्ट मध्ये सांगितलं होतं. फक्त मला इथे हेच सांगायचं आहे, मुलं हे खूप पाठांतर करतात. मला पहिल्यांदा एक्झामिनरचा माइंडसेट पकडल्यानंतर एक्झामिनर किती टिप मध्ये ते कळलं पाहिजे. ज्या गोष्टी तो विचारतोय ते समजल्या पाहिजे, ज्या गोष्टीमध्ये गोंधळ उडतो ते कळलं पाहिजे. जसं इथं कर्मणी प्रयोग मध्ये जे इतर प्रकार आहेत, तसं तर प्राचीन कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, लक्षात घ्या, शक्य कर्मणी प्रयोग, आणि ज्या ऑलरेडी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये त्याच प्रकारचे प्रयोग आहेत भाव्य प्रयोग मध्ये. दोन्हीमध्ये डिफरन्स काय हे समजलं पाहिजे. हे बेसिक ऑलरेडी या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. तुम्ही कुठलीही बुक आणून डायरेक्ट वाचू नका. त्याच्यामधलं जे काही मर्म आहे ते बघा, तेवढंच फक्त घ्यायचं. स्वतःहून जरी अभ्यास करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला वाटत असेल की कुठल्या चॅप्टरमध्ये काय करायचंय, कुठल्या चॅप्टरमध्ये अडचण येते सर, एक्झामिनरचा माइंडसेट पकडायसाठी, समजण्यासाठी मला तेवढी समज नाही सर, मी इतके दिवस कधी वाचलेले नाही ते प्रश्न, तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. लक्षात घ्या, आपली तुम्ही बॅच जॉईन करू शकता. या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळे सांगितल्या जातील. आणि जेव्हा ह्या तुम्हाला शिकवलं जाईल, एक गोष्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे तर की या बॅच मध्ये तुम्हाला शिकवलं जातं, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघू शकता. एक्झामिनरचं माइंडसेट तुमच्या चॅप्टर वाईज पाहिलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं, कन्सेप्ट वाईज टीचिंग असतं. लक्षात घ्या, स्टडी स्ट्रॅटेजी सांगितली जातं, ह्या घटकाला कसं फेस करायचंय, चॅप्टर वाईज टेस्ट होते. म्हणजे ऑलरेडी सराव प्रश्न त्याचेच होतात. पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी तुम्हाला तेव्हा सांगितली जाते. ज्यावेळेस आता हे सगळं कन्सेप्ट शिकून मी परत प्रश्न सोडवायला येतो ना, तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं एक्झामिनर कसा फसवतो, तुम्ही कसा फसतात, जेव्हा प्रश्न सोडवतो तेव्हा. म्हणजे थोडक्यामध्ये आता आपण काय बघितलं, घटकांचा अभ्यास केला. मग मला झालेले प्रश्न, जे आलेले प्रश्न सोडवायचे, लगेच घटक शिकून झाला तर अभ्यास करून झाला की झालेले प्रश्न सोडवायचे. तिथं समजून घ्यायचंय तुम्हाला. तिथं डायरेक्ट उत्तर नाही. मी काय सांगितलं, 3 पर्यायामध्ये 3 कारवांग आहेत, मग कुठलं उत्तर असलं पाहिजे, इथं काय चूक झाली असते, मी कसा विचार केला होता, ह्या सगळ्या गोष्टी तिथे समजून घेतल्या जातात. मग तो चॅप्टर सगळा संपला. जेव्हा मी पहिल्यांदा एक्झामिनरचं माइंडसेट पकडलं, मी कन्सेप्ट शिकलो. कन्सेप्ट शिकल्यानंतर तुम्ही लेक्चर सगळे रेकॉर्डेड बघितले किंवा लाईव्ह लेक्चर्स बघितले, त्यानंतर झालेले क्वेश्चन्स मी तुम्हाला सोडून दाखवलं असतं, सायकोलॉजी समजून सांगितली असते, विद्यार्थ्याची कसे उत्तर देतात ते समजून घेतली. या चॅप्टर मधली कुठली काळजी घ्यायची, कुठं फसलं जातं ते तुम्हाला रेड पेनने लिहून घ्यायचं. प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला सांगितलं असतं. डायरेक्ट तुम्हाला उत्तर न सांगता इथं कुठं चूक होते समजून सांगितले जाते, त्यामुळे तुमची चूक होत नाही. त्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन जे देतो ते प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्ही त्या चॅप्टर वाईज सोडवले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय होते, अडचण येत नाही. लक्षात घ्या, हे तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन शिकवले जातात आणि तुम्हाला सोडवायला सांगितलं जातं. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, चॅप्टर वाईज, त्यालाच टेस्ट म्हणतो. नंतर तुम्हाला रिव्हिजन कशी करायची समजावून सांगितलं जातं. आणि जवळपास 7,500 पेक्षा जास्त क्वेश्चन हे प्रॅक्टिससाठी आहेत. लक्षात घ्या, 7,500 पेक्षा ते क्वेश्चन्स तुम्हाला परिसर अभ्यासचे बी दिसून येतात. त्याच पद्धतीने ते क्वेश्चन्स तुम्हाला ऑलरेडी याच्या बाबतीत ही दिसून येतात, सामाजिक शास्त्र आणि गणितच्या बाबतीमध्ये. हे तुम्हाला ऑलरेडी ई बुकच्या स्वरूपामध्ये त्या बॅच मध्ये उपलब्ध होतात. ई बुकच्या बाबतीमध्ये क्लिअर आहे का, ई बुकच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला उपलब्ध होतात. ओके, आता बघा, बऱ्याच जणांचं एक मत आहे, सर फी किती आहे. बघा याच्यामध्ये पेपर फसला
बघा पेपर फर्स्टला, पेपर जर फर्स्ट असेल तर 1999 आहे. पेपर सेकंड असेल फक्त लक्षात घ्या तरीही 1999 आहे. जर समजा पेपर फर्स्ट लक्षात घ्या आणि सेकंड जर असेल तर लक्षात घ्या पेपर फर्स्ट आणि सेकंड असेल तर 2499 आहे. 2499 आहे. सर फी सगळ्याच क्लासेसची जास्त आहे सर, कमी करा. किती कमी करायला हवी? किती कमी करायला हवी? चला मी सांगतो. कमी करायचे ना, चला 50% डिस्काउंट. 50% डिस्काउंट. चला 50% मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तुम्हाला कोड वापरायचा आहे लक्षात घ्या. त्याच्यासाठी कुपन कोड वापरायला लागेल. कुपन कोड तुम्हाला सांगतो. 50% डिस्काउंट. चला 50% कमी करतो. 50% कमी करतो बॅच नंबर 4 साठी. बघा तुम्हाला कोड वापरायचा आहे, टीचर नाव टाकायचं आहे, टी फक्त कॅपिटल करायचं आहे. हे कुपन कोड टाकायचा आहे, टी फक्त कॅपिटल करायचा आहे, हा कुपन कोड टाका. 50% ऑफ होऊन जाईल. 50% ऑफ होऊन जाईल. बघा तुमची अडचण दूर होईल हा हेतू आहे लक्षात घ्या. आपला हा व्यवसाय नाहीये. तुम्ही बघितलं असं युट्यूबला आपण खूप कमी काम करतोय. कुठलाही व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सबस्क्राईब करा किंवा लाईक करा, कमेंट करा कधीच म्हणत नाही. हा समजूतदार व्यक्तीला कळतं काय केलं पाहिजे. त्यामुळे आपले कमी व्हिडिओ तुम्हाला दिसून येतात. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, तर तुम्ही करू शकता ऍडमिशन 50% ऑफ मध्ये. चला बॅच नंबर 4 50% ऑफ मध्ये. तुम्ही फक्त हा टीचर ऑलरेडी कुपन कोड वापरा. लक्षात घ्या आजपासून ऑलरेडी तुम्हाला ऑलरेडी बॅच मध्ये ऑलरेडी समजा डिस्काउंट मिळायला चालू होईल 50% ऑफ. ठीक आहे, दुसऱ्यांची फी जास्त आहे का कोणाची फी जास्त आहे त्याने घेणं नाही. तुम्ही माझ्या कमेंट केली लक्षात घ्या की सर ऑलरेडी फी थोडी कमी करा, तर मी सांगतो 50% ऑफ आहे. 50% ऑफ आहे. त्या बॅच मध्ये तुम्हाला तेवढाच कंटेंट मिळेल जी तर बॅचला होता. लाईव्ह क्लासेस मिळून जातील, एक्झाम सगळं तेच मिळून जाणार. काहीच कमी केलं जाणार नाही. फी कमी झाली पण बाकीच्या काहीच गोष्टी तुम्हाला कमी केल्या जाणार नाही. जे त्या बॅच मध्ये त्या सगळ्या बॅच मध्ये मिळून जाईल लक्षात घ्या. सगळे मिळून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ई बुक बी मिळून जातील, ह्या क्लास नोट्स बी मिळून जातील. बघा चॅप्टर वाईज क्लास नोट्स सुद्धा तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर लक्षात घ्या ही सीडीपीची ऑलरेडी बॅच तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री मध्ये मिळून जाते. चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी सांगितली जाते लक्षात. चॅप्टर वाईज हे ऑलरेडी तुम्हाला बिग ऑफर आहे, याच्यामध्ये सगळे ऑलरेडी तुम्हाला मिळून जाते. ज्याला सेपरेटली घ्यायची ते घेऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा 50% ऑफ होऊन जाईल. तो जर कुपन कोड वापरला ना टीचर, लक्षात घ्या टीचर मधलं फक्त टी कॅपिटल काढा, बाकी सगळे स्मॉल लेटर ठेवला आणि कुपन अप्लाय करा. ह्याच्यात सुद्धा 50% होऊन जाईल. त्यांना समजा सेपरेटली हीच घ्यायची आहे बॅच, ती सुद्धा घेऊ शकतात लक्षात घ्या. बघा सगळ्यात महत्वाचं टेस्ट सिरीजच्या वेळेस तुम्ही करू शकता. तेव्हा तुम्ही आता जरी समजा त्याला परचेस केलं 50% ऑफ मध्ये तुम्हाला मिळून जाईल लक्षात घ्या. 50% ऑफ. ठीक आहे, तर हे ऑलरेडी तुम्ही कुपन कोड वापरून सगळे कोर्सेस तुम्हाला 50% ऑफ केले ते लवकरात करू शकता. हे ई बुक सुद्धा तुम्हाला ऍप मध्ये मिळून जातात. हे चॅप्टर वाईज साठी तुम्हाला उपयोगी पडतं लक्षात घ्या. जे काही पाठ्यपुस्तक आहे त्याचे चॅप्टर वाईज ऑलरेडी जे काही क्वेश्चनचा अभ्यास केलेला आहे मागील प्रश्नपत्रिकाचा त्याच्यानुसार क्वेश्चन बनवलेत. त्याच्यात तुम्हाला परिसर अभ्यास मिळून जाईल, ई बुक, बालमानशास्त्र अध्यापनशास्त्राचं मिळून जाईल, गणित व विज्ञानचं मिळून जाईल, सामाजिक शास्त्र सुद्धा ऑलरेडी चॅप्टर वाईज तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील. हे सरळ सरळ लक्षात घ्या. जे क्वेश्चन्स आहेत ते तिसरी लक्षात घ्या, तिसरी ते 12वीचे जे काही चॅप्टर वाईज आहेत लक्षात घ्या, इतिहास, जिओग्राफी, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास त्याचे ऑलरेडी चॅप्टर वाईज धड्याच्या नावाप्रमाणे ऑलरेडी प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत. म्हणजे तुम्ही क्रमिक पाठ्यपुस्तक वाचल्यानंतर त्याचा प्रश्नांचा सराव कुठून करता तुम्ही? धड्याच्या खाली, बरोबर आहे ना. धड्याच्या खालचे प्रश्न हे त्याचे बुद्धी क्षमतेनुसार असतात, ते तुम्हाला सहज सुटतात. पण हे जे प्रश्नांचा सराव असतो ना ते आपल्याला महाराष्ट्राच्या परिषदच्या हेतूने करायचा असतो, त्या दृष्टीने करायचा असतो. पण ते प्रश्न ऑलरेडी तुम्हाला इथे मिळतात की त्या पद्धतीने तुम्ही सराव करू शकता. एमसीक्यू एक्झाम आहे, मॅक्झिमम सराव केला तर तुम्हाला तुमच्या सिली मिस्टेक समजेल. हे तुम्हाला सुद्धा ऑलरेडी 50% ऑफ मध्ये त्या बॅच मध्ये मिळून जातील. त्याची काही काळजी करू नसावी, त्याची काही काळजी नसावी. आता एक समजून घ्यायचं ते एक गोष्ट की सर की जर जे बेसिक सर मी सराव प्रश्न सोडवतोय त्याच्यामध्ये मी काय केलं पाहिजे. आणि तुम्ही एक स्ट्रॅटेजी बद्दल सांगितलं होतं, एक स्ट्रॅटेजी सांगितली होती मिस्टेक नोटबुक स्ट्रॅटेजी, ते समजून घ्या. काय समजून घ्या. बघा काय सांगितलं होतं तुमचं. बघा आता तुम्ही आतापर्यंत काय केलंय बघा. पहिल्यांदा तुम्ही एक धडा घेतला, त्याच्या विषयाचं ऑलरेडी कॅटेगरेशन केलं. सर कठीण कुठले विषय, सोपे कुठले, मिडियम काय हे बघितलं. त्यानंतर मी घटकचं कॅटेगरेशन केलं. सर मग घटक कुठले कठीण आहेत, मिडियम आहेत आणि इझीत कुठले बघितलं. त्यानंतर मी अभ्यासाला चालू केलं. मी एक उदाहरण घेतलं होतं प्रयोग चॅप्टर. प्रयोग चॅप्टर मध्ये उदाहरण घेतल्यानंतर ते एक गोष्ट बघितली होती मी. सर ऑलरेडी जुने प्रश्न बघितले. एक्झामिनरचा माइंडसेट पकडायचा प्रयत्न केला. एक्झामिनरचा माइंडसेट पकडायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये मी काय केलं सर की हा दोन्हीकडे विषय आहे, पेपर फर्स्ट आणि सेकंड, त्यामुळे दोन्हीचे ऑलरेडी मी काय केलं बघितले. क्वेश्चन बघत असताना सर एक गोष्ट समजून घेतली की एक्झामिनरची डीपनेस समजून घेतली. सर किती डीप मध्ये क्वेश्चन विचारतोय हे बी समजून घेतलं. त्याचबरोबर मी सर क्वेश्चनचा फॉर्मॅट बी समजून घेतला. समजून घेतला कसं क्वेश्चन विचारलं जातं. मग त्यात आणखी एक गोष्ट समजून घेतली सर, सब टॉपिक बी मी समजून घेतलं की त्याच्यामध्ये प्रयोगमध्ये सब टॉपिक कोणते हे समजून घेतलं. पण त्याच्यानंतर मी कन्सेप्ट टीचिंग झाली. त्यानंतर मी काय केलं रे, जी पुढची स्टेप केली सर, मी काय केलं कन्सेप्ट टीचिंग केले. तुम्हाला कन्सेप्ट कसं टीच करायचं असतं, काय लक्षात ठेवायचं एक समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर मी 5वी स्टेप सांगितली तुम्हाला. कन्सेप्ट टीच केल्यानंतर जे आलेले क्वेश्चन्स होते PYQ ते सोडवा.
ते सोडवा. आता सोडवायचे, सुरुवातीला नाही पाहिजे, एक्झामचा माइंडसेट पकडताना नाही पाहिजे. PYQ सोडवा, त्याच्यातून आपण पाहणार आहे लक्षात घ्या. आणि ते मी बॅच मध्ये समजावून सांगितलं असतं. इथे विद्यार्थी कुठं फसतात, या चॅप्टर मध्ये कुठली काळजी घेतली पाहिजे, नोट डाऊन करून घ्या. प्रयोग मध्ये कुठं फसलं जातं, कुठं काळजी घेतली पाहिजे, हे आपण समजून घेतो तिथे, आणि तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायला सांगितलं जातं. त्यानंतर जी 6वी नंबरची स्टेप होते ना, 6वी नंबरची, मी तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन दिले असतात, प्रॅक्टिस क्वेश्चन, आणि हे प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवताना ही स्ट्रॅटेजी वापरायची. प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवताना ही स्ट्रॅटेजी वापरायची. स्ट्रॅटेजी मी सांगितली, मिस्टेक नोटबुक स्ट्रॅटेजी. बघा मी क्वेश्चन दिलेले, ते क्वेश्चनची पीडीएफ तुम्हाला मिळते. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हे जे क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या, जेवढे काय 2013 पासून 2025 पर्यंत एक्झामिनरचा माइंडसेट पकडून पेपर फर्स्ट सेकंडला कसे क्वेश्चन बनलेत त्यांचे ऑलरेडी फॉर्मॅट पाहून त्या पद्धतीने क्वेश्चन आहेत. दुसरी गोष्ट, एक एक्झामिनर ऑलरेडी समजा त्या पद्धतीने विचार करतो, त्या पद्धतीने मला काय प्रेडिक्ट केल्यानंतर क्वेश्चन बनतील हे क्वेश्चन तिथे समावेश केलेला आहे. बरं, तुम्ही आता क्वेश्चन सोडवणार. क्वेश्चन सोडत असताना काय बघायचंय, सर तुमची मनस्थिती, कोणत्या मनस्थितीने तुम्ही उत्तर दिलं, तुम्हाला अभ्यास होता का टोला मारला का, कोणत्या मनस्थितीने तुम्ही उत्तर दिलं हे तुम्हाला आपल्या माहिती, की तुम्ही कसं उत्तर दिलं, तुम्ही काय विचार केला होता, कोणता ऑप्शन 1 आहे, कोणता ऑप्शन 2 आहे, 3 आहे, 4 आहे, काय पाहिलं होतं, तुम्ही डायरेक्ट 1 निवडला आणि खालचे चेकच केले नाही असं झालंय का तुम्ही सर मी पहिल्यांदा 1 आहे का नाही पाहणं मला उत्तर वाटलं तर मी बाकीचे बी चेक केले सर हे नाहीत म्हणून, या पद्धतीने कुठल्या फॉर्मॅटमध्ये, हे ऑलरेडी स्ट्रॅटेजी तुम्हाला बिल्ड करायची आणि ऑलरेडी तुम्ही त्या पद्धतीने सोडवायचं आहे. असं नाही की सर प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत ऑलरेडी मला काही मार्क मिळणार नाही, मी डायरेक्ट आपलं करतो झालं, अजिबात नाही. याला फेल आला पाहिजे, एक्झामचा फेल आला पाहिजे, की मी कसं सोडवलं पाहिजे हा चॅप्टर्स, मी कुठला विचार करतो, ही तुमची मनस्थिती तुम्ही त्या पद्धतीने तिथे यूज केली पाहिजे. हे ऑलरेडी प्रत्येक चॅप्टरच्या वेळेस मी सांगितलं पाहिजे, ती स्ट्रॅटेजी ऑलरेडी तुम्ही फॉलो करायची सिरियस मध्ये. म्हणून तर म्हणलं की पहिलीच एक्झाम शेवटची एक्झाम असेल तुमची, त्या पद्धतीने तुम्ही सिरियसपणा असलं पाहिजे, गरजेचं आहे. मला क्वालिफाय नाही करायचं, मला 150 पैकी 150 प्रश्नांचं उत्तर आली पाहिजे, ती माइंडसेट ठेवायचं, एक एक मार्क गोळा करायचा. मग माझी मनस्थिती काय आहे, मी कसा क्वेश्चनचा विचार करतोय, मी डायरेक्ट उत्तर देतोय का, मी टोला मारतोय का, मला ते प्रकार माहिती का, सकर्मक माहिती का, अकर्मक माहिती का, नवीन कर्मणी प्रयोग माहिती का, पुराण कर्मणी प्रयोग माहिती का, सगळं मला माहिती का, उगाच टोला मारतोय मी. हा, कन्सेप्ट माहितीत का, डोळ्याचं म्हटलं की कन्सेप्ट आला पाहिजे, प्रश्न बघितलं कळलं पाहिजे, काय काय शिकलोय मी, काय काय लक्षात ठेवलं होतं मला कळलं पाहिजे. मग नंतर काय समजलं पाहिजे, मी विश्लेषण केलं पाहिजे, का चुकले माझे प्रश्न, का चुकले प्रश्न, कोणते चुकले, कोणते चुकले, हा, गोंधळ झाला होता, गोंधळ झाला होता, गोंधळात चुकले, हा, तर टोला मारला होता, टोला मारला होता, टोला मारणार होता, याला इग्नोर करा, कारण तुम्ही अभ्यासच केल्यानंतर काय टोला माराल तुम्ही, हा, एक्झाम मध्ये गोष्टी करत नाही तुम्ही, सर निगेटिव्ह मार्किंग आहे ना सर, टोला मारलाच पाहिजे, हा मारला पाहिजे. पण कधी जेव्हा मी तुम्हाला स्टडी स्ट्रॅटेजी सांगेल, पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी सांगतो ना मी तुम्हाला, जेव्हा आपण टेस्ट सिरीज चालू करतो ना तेव्हा सांगतो ना तुम्हाला मी, कसे टोले मारले पाहिजे, कसे इलिमिनेट केले पाहिजे, 2 पर्यायामध्ये गोंधळ असेल कसं सोडायला पाहिजे, कोणता पेन वापरला पाहिजे, गोल कसं केलं जातं हे सुद्धा सांगितलं जातं, लक्षात घ्या आपल्या बॅच मध्ये. हे लक्षात घ्या. तर ऑलरेडी हे पाहायचंय, विश्लेषण करायचंय, कसं विश्लेषण करायचंय तुम्हाला बॅच मध्ये डिटेल्स मध्ये होईल. मग फोकस एरिया कोणता, ज्या प्रश्नांची उत्तर चुकली, ज्या प्रश्नांची उत्तर चुकली, ज्या प्रश्नांची उत्तर चुकली, ज्या प्रश्नांची उत्तर चुकली, हे तुमचा फोकस एरिया आहे. कारण पेपर मध्ये सुद्धा ऑलरेडी याच प्रश्नांची उत्तर चुकणार आहेत, हेच तुम्हाला खाली खेचणार आहेत, हेच तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार आहेत. काळजी करायची आहे त्यांची, त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे, त्यांना आपल्याला फसवून द्यायचं नाही, हे तुम्हाला समजतं. प्रॅक्टिस क्वेश्चन सर तुम्ही कसं काय म्हणता असं समजलं, कारण हे 2013 ते 2025 मध्ये जसे प्रश्न विचारले, ज्या फॉर्मॅटमध्ये, ज्या डिपनेस मध्ये क्वेश्चन विचारले, त्याच डिपनेस मध्ये हे तुम्हाला सर्व प्रश्न चॅप्टर वाईज दिले जातात. त्यामुळे तुम्हाला कळतं कुठं चुकवणार आहेत. अभ्यास तर करत आलो आपण, या स्टेपने तर आलोय अभ्यास करत, पण तरीही काय चुकतंय का हे आपल्याला कळतं याच्या मार्फत, हे याच्या मार्फत कळतं. या स्टेपने ऑलरेडी शेवटचा टप्पा आहे हा तुमचा प्रश्न सोडवायचा, त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो घटक घ्यायचा, या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाला चालू करायचं आहे. तर आपली स्ट्रॅटेजी ऑलरेडी हीच होते, या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला सक्सेस मिळतं. मग आता प्रश्न उपस्थित राहतो की सर मिस्टेक नोटबुक स्ट्रॅटेजी काय, बघा जो फोकस एरिया आहे ना ते समजलं मला, जो फोकस एरिया समजला, एरर लॉग बुक म्हणतात आपण याला, जे काही फोकस एरिया होता तो समजला. फोकस एरिया का समजला, कारण सर बघा फोकस एरियामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जे घटक माझ्या उपघटकावरचे प्रश्न चुकले, उपघटकावरचे प्रश्न चुकले, या उपघटकाला मला फोकस करायचा आहे, याला फोकस करायचा आहे, आणि हे नोट डाऊन करून घ्यायचंय वहीमध्ये की या उपघटकाचे माझे प्रश्न चुकले, म्हणून आपण याला म्हणतो की एखाद्या वहीमध्ये नोट डाऊन धड्यानुसार करतो मिस्टेक नोटबुक स्ट्रॅटेजी. आणि याच नोटबुक मध्ये आपण चॅप्टर वाईज, जसं मी प्रयोग मध्ये सांगितलं, जसं मी म्हटलं की बाबा माझं कन्सेप्ट शिकून गेल्यानंतर मी PYQ सोडून घेतो, तिथे मी तुम्हाला समजावून सांगतो कुठली काळजी घेतली पाहिजे, या चॅप्टर मध्ये कुठं फसलं जातं हे चॅप्टर वाईज, प्रत्येक चॅप्टर वाईज सांगितलं जातं. मग तुम्ही ते नोट डाऊन करून घेतलं असतं. मिस्टेक नोटबुक स्ट्रॅटेजी तुमच्या समोर असते, तुम्हाला लगेच कळतं की प्रयोग चॅप्टर मध्ये एक्झामिनर इथं फसवतो, पर्यायामध्ये तो आपला कसा खेळ खंडोबा करायचा प्रयत्न करतो हेच कळतं तुम्हाला.
क्लिअर आहे का? हे तिथं समजतं. मग ह्याच्यासाठी आपण काय करतो, एक नोटबुक वापरलेलं असते, प्रत्येक घटकाला आपण नोट डाऊन केलेलं असतं. आणि काही खूप मग तुम्ही म्हणाल सर प्रत्येक गोष्टीच्या नोटबुक मध्ये बसायचं का, खूप लिहायचं का? नाही नाही नाही, एक दोन पेज, प्रत्येक पेज मग एकच एकच प्रत्येक चॅप्टरला एक पेज लिहिलं होईल जास्तीत जास्त. कुठली काळजी घ्यायची, कुठले उपघटक आहेत, बस एवढंच. ते ऑलरेडी मी सांगितलेलं असतं. फक्त तुम्ही नोटबुक नोट करू घेऊ शकता. ऑलरेडी इथे पीडीएफ मिळून जाते. इथे ऑलरेडी तुम्ही डाउनलोड करून प्रश्न सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. लक्षात घ्या, या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला क्वालिफाय होण्यापर्यंत कोणी रोखू शकत नाही. कोणीच रोखू शकत नाही. लक्षात घ्या, कोणीच रोखू शकत. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. लक्षात घ्या. काही शंका असेल, काय असेल तर कॉल किंवा मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लक्षात घ्या, ऍपची लिंक आहे. डिस्क्रिप्शन मध्येच ऑलरेडी टेलिग्रामची लिंक आहे. लक्षात घ्या, टेलिग्रामला जाऊन तुम्ही महाराष्ट्र टीचरचं समजा सर्च केलं, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल, जॉईन करून घ्या. शिक्षक असाल तरी तुम्हाला महत्वाचे जीआर करतात. शिक्षक नसाल, शिक्षक भविष्यात व्हायचंय, तुमचं फ्युचर तुमचं असेल, तुम्हाला शिक्षकच बनायचंय, तिथे सुद्धा महत्वाचे जीआर, महत्वाची माहिती, ओबळ नाही, जी महत्वाची ती माहिती सगळी तुम्हाला मिळून जाते. टेलिग्रामला सर्च करा, महाराष्ट्र टीचर या पद्धतीने आपलं चॅनल आहे, जॉईन करा. आणि लक्षात घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. कारण ही तुम्हाला एक गोष्ट सांगितली की या बॅच मध्ये तुम्हाला 50% ऑफ करतोय मी, 50% ऑफ करतोय. आणि मग तुम्ही म्हणाल सर ऍप कोणतं आहे आपलं ऍप कोणतं आहे, असा बऱ्याच जण प्रश्न पडेल. लक्षात घ्या, प्ले स्टोरला, ऍपल स्टोरला जाऊ शकता. महाराष्ट्र टीचर असं जरी नाव टाकलं तर आपलं पहिल्यांदाच ऍप येतं, किंवा महाराष्ट्र टीचर अकॅडमी टाकलं तर पहिल्यांदाच ऍप येतं. ऍप डाउनलोड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला ऑलरेडी बॅच तिथे मिळून जाईल. बॅच मध्ये तुम्ही ज्यावेळेस परचेस करायला जाल, बॅच मध्ये परचेस करायला गेल्यानंतर तुम्हाला कुपन कोड टाकायचा. लक्षात घ्या, टीचर कुपन कोड मध्ये टी कॅपिटल टाका. 50% ऑफ केलंय. लक्षात घ्या, 50% ऑफ केलं. मला वाटत नाही की एवढी कमी फी कोणी घेतली असेल, एवढी कमी फी कोणी घेतली असेल वाटत नाही. थँक्यू सर. ओके, खूप छान. चला, तर या पद्धतीने जॉईन करू शकताय. बघा, या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. त्या पद्धतीने तुम्ही जॉईन करा आणि स्वतःला फक्त एकच सांगा, मला करायचंय सर, देऊन बघतो, भरपूर अजून सीटीईटी आहे, परत टीईटी आहे सर, 2027 ऑगस्ट पर्यंत आहे, भरपूर मुदत आहे. काही शिक्षकांना वाटेल, विचारा. कारण बघा, जेव्हा नोव्हेंबर मध्ये एक्झाम होते ना, तर त्यावेळेस तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही. आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, जेव्हा शैक्षणिक वर्ष चालू होतं तेव्हा अभ्यासाला वेळ मिळत नाही. आता अभ्यासाला वेळ मिळाला, भरपूर वेळ आहे. लक्षात घ्या, भरपूर वेळ आहे. आणि तुम्ही स्वतःला कमी लिहू नका. ज्या काळात तुम्ही नोकरीला लागल्यात, लक्षात घ्या, त्या काळामध्ये तुम्ही टॉपर आहेत, त्या काळामध्ये तुम्ही हुशार विद्यार्थी आहेत. त्यामुळे असं नको म्हणू की आता कसं करायचं, की इथं काय आपल्याला परत चांगले मेरिट मध्ये यायचंय आणि नोकरी मिळवायची, असं नाही. नोकरी फक्त टिकवायची आहे. त्यामुळे तुम्ही बेस्ट आहात. तुम्ही फक्त योग्य स्ट्रॅटर्जीने केलं पाहिजे. करून बघू असं नाही, पहिल्यांदाच करणार, योग्य स्ट्रॅटर्जीने करणार. लक्षात घ्या, आणि मी सक्सेस होणारच हेच माइंडसेट ठेवा. करून बघू म्हणलं ना तर होणारच नाही. कुठलाही असं नवीन शिक्षक असू द्या किंवा जो ऑलरेडी आहे ते, करून बघायचं नाही. मला व्हायचंच आहे, एकच महिना वेळ द्या, पहिल्यांदा सुट्टीमध्ये वेळ द्या, पहिल्याच प्रयत्नामध्ये क्वालिफाय व्हाल. लोकही म्हणतील सर कसं काय, कारण ही पेपरला जेवढं बाऊ केलं एक चॅनलवाल्यांनी, तेवढे पेपर हे बाऊ करण्यासारखे नाहीयेत. खूप सोपे पेपर्स आहेत. एक्झामिनरचा माइंडसेट पकडता आला पाहिजे, योग्य स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे, योग्य घटक वाचले पाहिजे. बाजारू पुस्तकावर डिपेंड राहू नका. पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही सक्सेस मिळू शकता. काय अडचण काय असेल तर मला कॉल किंवा मेसेज करू शकता. माझा नंबर आहे, लक्षात घ्या, 705-750-31. डायरेक्ट माझे संभाषण करू शकता आणि तुमच्या शंकाचं निरसन करू शकता. जरी तुम्ही कुठेही जॉईन असाल, लक्षात घ्या, तरी काही प्रॉब्लेम नाही. पण कुणाचं ना कुणाचं मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये सक्सेस मिळून जाईल, पहिल्याच प्रयत्नामध्ये सक्सेस मिळून जाईल. चला, निरोग्य तुम्ही तुमचा. काही कॉल, काय तुमच्या अडचणी काय असेल तर कॉल किंवा मेसेज करू शकता. काळजी घ्या. भेटू पुढच्या लेक्चरला. जय हिंद.